मी आजच्या आपल्या साठी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. आता आपण नेहमीप्रमाणे आपल्या क्लासची जी सुरुवात आहे तर ती मंगलाचरण म्हणून करूया. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते ज्ञानाञ्जनशलाकया येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपीश गोपिका कान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात दिशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। श्री श्री राधा गोविंद जी की जय। श्री चैतन्य महाप्रभु की जय। श्रील प्रभुपाद की जय। श्री गुरु महाराज की जय। श्रीमद् भगवत गीता की जय। हरे कृष्णा सर्वांचं आजच्या या दुसऱ्या अध्यायासाठी इस्कॉन बेंगलोरच्या वतीने मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते। आता आपण दुसऱ्या अध्यायाच्या अभ्यासावरती जाऊया। तर आपण सर्वात प्रथम अध्याय जो दुसरा आहे तर त्याचं नाव काय आहे ह्याच्यावरती आपण थोडंसं विचार करूया, चर्चा करूया। तर आता दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्य योग। ह्याला भगवद्गीतेचं सार किंवा भगवद्गीतेचा सारांश म्हणतात। आता भगवद्गीतेमध्ये जे विषय आहेत ना, म्हणजे ज्याला विषय वस्तू असं आपण म्हणतो, तर ह्या सगळ्याचा सारांश म्हणजे हा दुसरा अध्याय आहे, त्यामुळे आपल्यासाठी खूप महत्वाचा। आता सांख्ययोग म्हणजे काय, तर सांख्य तत्वज्ञान याचा अर्थ आपण समजून घेऊया। तर निरुक्ती शब्दकोशाप्रमाणे शरीर आणि आत्मा ह्यांचा पृथक्करणात्मक जो अभ्यास असतो ना, तर त्याला म्हणायचं सांख्ययोग। म्हणजे शरीर आपलं म्हणजे जे आहे आणि आत्मा आहे, तर ह्यांच्यामधला जो फरक आहे आणि मग त्यांच्याविषयीचा सखोल अभ्यास, तर हा सगळा आपण सांख्ययोगाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मग योग म्हणजे काय, की भगवान यांच्याशी असलेला आपला संबंध प्रस्थापित करणे, जोडले जाणं, टू कनेक्ट इंग्लिशमध्ये। तर मग हे सगळं ज्ञान घेऊन भगवान यांच्याशी असलेला आपला जो संबंध आहे तो कसा बरं प्रस्थापित करायचा हे आपण आज समजून घेणार आहोत। आता पुढे जाऊ। हा माताजी पुढच्या स्लाइडवर येऊया। हरे कृष्ण। आपल्या इस्कॉन बेंगलोरचे जे श्री श्री राधा गोविंद आहेत त्यांच्या आनंदासाठी आपण जो आजचा अभ्यास आहे तो सुरू करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन। तर आपण पुढे जाऊया। हा माताजी पुढच्या।
हा, आपले जे इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य आहेत, एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण या अभ्यासाला सुरुवात करूया. आता अध्याय पहिला जो होता त्याचा थोडक्यात आपण सारांश आणि आपण उजळणी करूया. सगळ्यांना म्हणजे लक्षात येईल. मग आता सर्वात प्रथम अध्याय जो पहिला होता तिथे काय केलं, धृतराष्ट्राने प्रश्न विचारला की ह्या रणभूमीवरती येऊन माझे पुत्र आणि पांडुपुत्र यांनी काय बरं केलं, असं धृतराष्ट्राने प्रश्न विचारला संजयला. मग आता ह्यामध्ये त्याच्या मनात भीती संशय हे सगळं होतं आणि त्याला काहीही करून युद्ध होणं आवश्यकच होतं. आणि धृतराष्ट्राचा जो पुत्र आहे दुर्योधन, त्यांनी हे युद्धामध्ये विजय मिळवावा असं त्याला वाटत होतं. आणि त्या दृष्टीनं तो म्हणजे त्याची जी भयभीत अशी आणि थोडीशी साशंक अशी तो प्रतिक्रिया देतो. म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या. मग दुर्योधन होता तो कसा घाबरून गेला. आपला जो शत्रू पक्ष आहे तिथं अनेक बलशाली नेते आहेत आणि मग तिथं जी व्यूहरचना केली होती धृष्टद्युम्नाने ती पाहून तो जे ते द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांनी काय केलं, द्रोणाचार्यांना कुत्सित अशा पद्धतीनं जो आहे तो टोमणा मारला थोडक्यात. म्हणजे आपल्या गुरूंचा अपमान किंवा गुरूंच्या चरणी अपराध खूप मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे दुर्योधन आणि अर्जुन दोघे शिष्य आहेत हे सगळे, म्हणजे सगळे कौरव पांडव द्रोणाचार्यांचे शिष्य आहेत. पण आपण पाहतो की जे शुद्ध भक्त आहेत भगवानांचे अर्जुन आणि पांडव हे सगळे, आणि जे दुर्योधनाची जी मनस्थिती आहे म्हणजे ती कशी, तर मुत्सद्दी राजकारणी राजसी. तर त्यामुळे त्यांनी काय केलं, आपल्या गुरूंनाच त्यांची चूक सांगायला सुरुवात केली आणि अत्यंत म्हणजे उद्धट असा म्हणजे जो होता तर त्याचा जो वार्तालाप होता, तर गुरुचरणी हा अपराध आहे. म्हणजे दोन शिष्य आहेत एकाच गुरूंचे, पण दोघांमधला जो फरक आहे तो आपण समजून घेतला. मग आता वेगवेगळे शंखनाद आपण पाहिले हो की नाही, आणि त्या शंखनादाचं महत्व अभ्यासलं. आणि मग आता अर्जुनाचं निरीक्षण युद्धभूमीवरचं, तर ते आपण चर्चिलं सगळं. आणि मग अर्जुनाने आता रथ जो आहे तो दोन्ही सैन्यांच्या मध्ये न्यायला सांगितला भगवान यांना, की ज्यामुळं माझे कोण बरं हे सगळे नातेवाईक कोण कोण आलेत लढायला अशी त्याला उत्सुकता होती. आणि शत्रू पक्षाचं जे बल होतं त्याचा त्याला अंदाज घ्यायचा होता. तर त्यांनी पाहिलं जेव्हा हे सगळे आपले नातेवाईक बंधू पितामह त्यानंतर गुरु तिथे लढायला, तेव्हा मग म्हणजे तो अत्यंत दुःखी झाला. आणखी मग त्याच्या हातातलं गांडीव गळून पडलं आणि त्यावेळेला मग त्याच्या जो घसा आहे तर तो कोरडा पडला आणि त्याच्या शरीराला कंप सुटला. अशा पद्धतीने भयाने त्याची अवस्था झाली आणि मग त्यांनी युद्ध नाही करायचं ठरवलं. मग त्याची कारणं कोणती होती तर ती पण आपण अभ्यासली. आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढच्या स्लाइडवर. हरे कृष्ण. अर्जुनाने युद्ध न करण्याची कारण कोणती सांगितली, की मला म्हणजे करुणा वाटते माझ्या नातलगांच्या विषयी. माझं जे भाऊ आहेत दुर्योधन दुःशासन यांच्या मांडीला मांडी लावून मी वाढलो आणि मग त्यांना बरं कसं मारू. मग आता माझ्या सगळ्या कुटुंबालाच मारलं तर मग मी माझा सगळा आनंद हा जो आहे विजयाचा कोणासोबत साजरा करू. मग हे गुरुहत्येचं अशा सगळ्यांच्या हत्येचं पाप घडेल आणि मग पारिवारिक परंपरा आहेत कुलपरंपरा नष्ट होतील. पूर्वजांना मग अन्न आणि जल आहे ते कोण देईल, म्हणजे पिंडदान जे आहे तर ते केलं जातं तर ते कोण करेल. मग अशा पद्धतीने त्यांनी चर्चा केली. आता पुढे जाऊ आपण. मग आता अर्जुनाच्या युद्ध न करण्याच्या कारणावरती श्रीकृष्णांनी त्याची उत्तर दिली म्हणजे निराकरण केलंय. आता करुणा जे अर्जुनांनी कारण सांगितलं तर त्यासाठी 2.11 पासून 2.30 पर्यंत आत्म्याविषयीचं ज्ञान दिलंय. भगवानाने आपण आत्मा नसून शरीर आहोत. मग आता आनंद नाही यासाठी 2.31 ते 37 त्यांनी ज्ञान दिलंय. आणि पाप लागेल यासाठी 2.33 आणि 38 ते 53 पर्यंत त्यांनी बुद्धियोग म्हणजे थोडक्यात भक्तियोगाचं विवरण केलंय. आणि मग असमंजस तर त्यासाठी त्यांनी 2.41 मध्ये जे आहे तर ते त्याचं उत्तर दिलंय. मग आता हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. आता पुढे जाऊ आपण. मग आता पहिलं कारण आहे तर त्याच्यासाठी आपण आता जो आहे तो पहिला श्लोक जो आहे तर तिथपासून आपण सुरुवात करूया. योजनामाताजी तुम्ही श्लोक वाचू शकाल? हरे कृष्ण. हो वाचते. हरे कृष्ण. हा. हरे संजय कृष्ण. उवाच तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम्
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. हरे कृष्ण. खूप हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. खूप सुंदर आणि मधुर असं श्लोक वाचन आहे आपलं. खूप खूप धन्यवाद. तर आता हं, इथे पाहूया आपण की संजय जे आहेत तर ते आता पुढे कथन करतायत. मग आता संजय काय म्हणाला की म्हणजे तरुणांनी भारावलेल्या आणि क्षमा असावी करुणेने भारावलेल्या इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर करुणेने भारावलेल्या आणि मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेला जो अर्जुन आहे त्याला पाहून आता मधुसूदन श्रीकृष्ण आहेत ते पुढील प्रमाणे म्हणाले. म्हणजे अशा पद्धतीनं अर्जुनाची अवस्था झाली होती की अत्यंत त्याला करुणा वाटत होती आणि त्याचं मन खचून गेलं होतं आणि अश्रुपूर्ण नेत्र बनले होते. मग आता भगवान जे आहे तर ते त्याला उपदेश करतात. म्हणजे या अध्यायात आपण काय शिकणार आहोत? आपल्या जीवनामध्ये गुरूंचं जे महत्व आहे ना ते शिकणार आहोत. म्हणजे अशी जेव्हा परिस्थिती येते ना की काय करूया काही नको करूया असं आपल्याला समजत नाही असमंजस अर्जुनासारखी. हा म्हणजे जेव्हा आपल्याला एखादा मार्ग मिळतो की नाही तर त्यावेळेला आपण त्या मार्गावर व्यवस्थित जात असतो पहा. पण अशी परिस्थिती आपल्या जीवनात येते की मी ह्या मार्गाने जाऊ काय त्या मार्गाने जाऊ, मग मी माझं कुठलं कर्तव्य करू. मग अशीच परिस्थिती अर्जुनाची झाली होती. तर कशी झाली होती तर अर्जुन जो आहे तर तो काय आहे तर कुरुनंदन पण आहे. म्हणजे कुरुवंशातला तो एक पुढचा वंशज आहे आणि अर्जुन हा काय आहे तर तो एक क्षत्रिय पण आहे. मग क्षत्रियाचं कार्य काय आहे की युद्धामध्ये लढायला जाणं, युद्धासाठी ललकारलं विरुद्ध पक्षानं तर त्यांना ते जे निमंत्रण आहे ते स्वीकारावं लागतं युद्धाचं आणि द्विताचं. मग आता कुरुनंदनचं कार्य काय की आपले आप्तेष्ट आहेत आपले वंशज आहेत ह्यांचा कसं बरं नाश करून मला चालेल. मग अशी द्विधा मनस्थिती झाली आणि मग आता मी काय करू गोंधळून गेलोय. आणि त्यामुळे दुःखी झाला तो आणि मग खूप खचून गेला आणि आपल्या नातेवाईकांविषयी करुणा वाटणं साहजिक आहे त्याला आणि मग त्यामुळं अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांनी जे आहे तर ते सांगितलं भगवानांना की मला आता म्हणजे काय करूया समजत नाहीये आणि मग म्हणजे मला काही युद्ध नाही करायचंय. तर आपण हे पाहिलं 46वा जो श्लोक होता तर तिथं अर्जुनाची कशी असमंजस म्हणजे काय करावं न कळणारी स्थिती अशी बनली तर हे आपण अभ्यासलं होतं. आता हे सगळं भौतिक स्तरावर होतं अर्जुनाचं जे वाटणं होतं ते कारण भौतिक करुणा शोक अश्रू जर हे आहेत ना तर हे सगळे जे आहेत ते भौतिक भयापोटी येतात म्हणजे भय जे आहे तर ते कशामुळे येतात इच्छा म्हणजे हे माझे देहसंबंधी आहेत हे माझे नातेवाईक आहेत असं त्याला वाटत होतं आणि मग ह्यांना कशाला मारू. म्हणजे भौतिक स्तरावर जेव्हा मनुष्य विचार करतो ना तर तो नेहमी जो आहे तर स्वतःला देह म्हणजे शरीर म्हणून पाहतो. मग ही सगळी भौतिक लक्षणं जी आहेत ना तर अशी म्हणजे अशा पद्धतीने विचार करणं आणि अर्जुनाने आणि ही सगळी जी लक्षणं त्याच्यामध्ये आपण पाहतोय त्याला करुणा वाटतेय त्याला शोक अनावर होतोय त्याला अश्रू येत आहेत मग हे सगळं ना जे आहे ते त्याचं आपण स्वतः आत्मा आहोत म्हणजे आपलं स्वरूप स्थिती जी आहे ती आत्मा आहे ह्याच्या विषयीच्या अज्ञानामुळे आहे. पण अर्जुन काही असं नाहीये बरं का. हे आपण समजून घ्या अर्जुन भगवानांचा शुद्ध भक्त आहे पण त्याची योगमायेने ही जी आहे ही परिस्थिती बनवली आहे भगवान यांनी आणि ती कशासाठी बनवली आहे आपल्यासारख्या सामान्य जनांपर्यंत. अर्जुन जो आहे तो पहिला श्रोता असेल पण द्वापाराच्या अंती आणि कलियुग होत असताना भगवद्गीतेतले उपदेश भगवानांनी केले. आपल्यासारख्या सामान्य जनांना ह्यातून जे आहे ते मार्गदर्शन करणे हे भगवानांचं उद्देश होतं. मग आता आपला जो आत्मा आहे तो कसा आहे सनातन आहे म्हणजे भगवान जे आहेत ते कसे आहेत संपूर्ण शाश्वत संपूर्ण ज्ञानाने युक्त आणि परमोच्च आनंदाचं ठिकाण सच्चिदानंद आणि अनादी काळापासून आहेत. मग भगवान जर अनादी काळापासून आहेत त्यालाच म्हणायचं शाश्वत सनातन. तर मग तसंच भगवान यांच्यापासून बनलेले आपण जीवात्मक अंश आहोत त्यांचे तर आपण पण अनादी काळापासून आहोत आणि म्हणून आपण कसे आहोत सनातन आहोत आत्मस्तरावर आपण सनातन आहोत आणि सनातन आत्म्याचा सनातन धर्म जो आहे त्यानुसार त्याने आत्मस्तरावर कार्य करायला हवंय. पण इथे काय झालंय अर्जुन स्वतःला मी शरीर समजतोय आणि त्यामुळे त्याला जी करुणा आहे हे सगळं जे आहे ते भौतिक स्तरावर आहे ते म्हणजे शारीरिक स्तरावर स्वतःला तो घेतोय आणि म्हणून आहे. पण खरं तर जी आध्यात्मिक स्तरावर आपण म्हणून करुणा असते ना तर ती कशी असते तर ती आत्म्यासंबंधी असते की जो सनातन आहे
त्या स्तरावरची करुणा असते. आणि मग ह्यालाच म्हणायचं आत्मसाक्षात्कार. म्हणजे आत्मस्तरावरचं तुमचं कार्य होणं आवश्यक असतं. मग त्यावेळेला आपण आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर पुढे जातो. आता मधुसूदन म्हणतोय अर्जुन, म्हणजे मधु जो नावाचा राक्षस होता, तर त्याचा जो आहे तर तो वध भगवान यांनी केला होता. आणि म्हणून असा जो राक्षस आहे म्हणजे असुर, तर त्याला भगवान म्हणजे यांनी त्याचा वध करून संपवलं होतं. आणि म्हणून आपल्या मनामध्ये पण असे सगळे जे काही म्हणजे असे जे काही असुररूपी शंका म्हणू आपण, किंवा असुररूपी जे काही किंतु परंतु आपण जे असतात आपल्या मनामधले संशय, तर हे सगळे नष्ट व्हावे त्यासाठी अर्जुन जो आहे तर तो भगवान यांना मधुसूदन या संबोधनाने हाक मारतोय. पहा म्हणजे काय आहे, तर करुणेचा उपयोग कुठे करावा आणि कुठे नाही हे सगळ्यांना कळत नाही. पहा आणि आता असुर जो आहे तो जसा म्हणजे त्याचा वध भगवान यांनी जसा केलाय, हे आपण समजलं, तर आता आपल्यामध्ये अनेक प्रकारचे असुर असतात. मग आपल्यामध्ये अज्ञान रूपी पण असुर आहे. अनेक प्रकारचे गुण असुरी आहेत आपल्यामध्ये. एकाच मनुष्यामध्ये दैवी आणि असुरी गुण असतात, हे आपण अभ्यासलं तर मग आपण समजून घेऊ की आपल्यामध्ये जसं आपण समजून घेऊ की ह्या भौतिक स्तरावरच्या करुणा किंवा भौतिक स्तरावरचा शोक आहे, किंवा अर्जुनाला अश्रू भौतिक स्तरावर आले तर स्वतःला शरीर समजतोय. मग हे सगळं काय आहे, त्याचं अज्ञान आहे. आणि त्यामुळे त्याच्या मनात अज्ञानामुळे हे शंकारूपी असुर जे आहेत ते हृदयातून प्रकट होत असतात. म्हणजे हे सगळे असुर जे आहेत तर त्या सगळ्यांचा आता वध करणारे श्रीकृष्णच असू शकतात. आणि मग अर्जुनाची इच्छा होती की भगवान यांनी मार्गदर्शन करावं. मग आता करुणा कुठे वापरायची हे बऱ्याच जणांना कळत नाही. मग तसंच झालंय अर्जुनाचं, आणि ती भौतिक स्तरावरची आहे. म्हणजे आता पहा, एखादा व्यक्ती जर आहे तर तो पाण्यात पडला, त्यांनी काहीतरी ओव्हरकोट घातलाय, जर्किन. मग आपण त्याला वाचवू की त्याचं जर्किन वाचवू का ओव्हरकोट वाचवू, आपण विचार करूया. आपण काय करू की त्याला हाताला धरून वर काढू, हो की नाही, त्याच्या जर्किनला नाही काढणार किंवा त्याच्या ओव्हरकोटला नाही काढणार. तर तसंच आपलं शरीर आहे, आपल्या म्हणजे जे आत्मा आहे, तर त्यानं घेतलेलं ते आवरण आहे. किंवा त्याचा तो आपण म्हणू पोशाख आहे आत्म्याचा. मग कोणाला पशुचा पोशाख मिळाला म्हणजे कोणाला कुत्र्याचा मिळेल, कोणाला मांजराचा मिळेल, कोणाला मनुष्याचा मिळेल, हो की नाही. जसे जे जे आपण म्हणू की जे शिवणकाम करतात, मग ते आपल्या शरीराला बसणारा पोशाख शिवतात. मग तसंच आहे आपल्या शरीर आणि जे आहे तर त्याच्या म्हणजे जे आहे तर तो आपला पोशाख म्हणजे आपलं क्षमस्व आपल्या आत्म्याला अनुरूपच तो पोशाख म्हणजे आपलं शरीर आहे. आणि ते कसं मिळालंय आपल्याला आपल्या पूर्व जन्मातल्या कर्मानुसार. मग हा भाग आहे, तर ह्याविषयीचं अज्ञान आहे अर्जुनाला. अशी त्याची परिस्थिती आपल्यासमोर भगवान यांनी बनवली आहे बरं का. मग आता त्यामुळं असा जो शोक आहे तो अनावश्यक आहे. आणि मग आता अर्जुनासारख्या क्षत्रियाकडून अशी काही अपेक्षा नव्हती भगवान यांना. आणि मग आता हेच सगळं आपण ह्या अध्यायात शिकणार आहोत की श्रीकृष्ण कशा पद्धतीनं भौतिक शरीर आणि आत्मा ह्यांचा एक पृथक्करणात्मक जे आहे चर्चेतून अभ्यास उलगडतात. मग हे सगळं आपण समजून घेणार आहोत. तर पुढे जाऊया आपण. मग पुढच्या श्लोक. माताजी हा हरे श्लोक वाचूया माताजी. हरे हा कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच कुतस्त्वाकश्मलमिदौ विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. तर आता आपण समजून घेऊया की कृष्ण आता काय म्हणतात. पहा आता कृष्ण जे आहेत तर ते भगवान म्हणजे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि जगद्गुरु आपण म्हणतो. पण जे कृष्ण आहेत त्यांच्या माध्यमातून आपण एक गुरूंची एक म्हणजे जे आहे तर म्हणजे गुरूंचे जे अंगी उत्तम गुण असावेत, तर ते सर्वात प्रथम काय पहा, पहिला अध्याय जो आहे त्याच्यामध्ये सगळं काही बोलतच होता अर्जुन, आणि सगळं काही त्याने ऐकलं. मग हे उत्तम गुरु असतात ना, त्यांचं लक्षण काय असतं की ते सगळं आपल्या शिष्याच्या मनातलं सगळं त्याचं बोलणं ऐकतात. आणि मग त्याचं बोलणं ऐकून घेतल्यावर आता ते त्याला उपदेश करतात. पहा आता त्यांना तो शरण गेलाय आणि तो त्यांना म्हणतोय की म्हणजे मला आता
हे सगळं जे आहे युद्ध नको करूया असं वाटतंय. मग आता भगवान कशा पद्धतीने त्याला उपदेश करतायत हे आपण समजून घेतोय आता ह्या श्लोकापासून. आता कृष्ण जे आहेत तर त्यांच्याविषयी आपण आता ज्ञान घेणार आहोत. म्हणजे कृष्णांना काय म्हटलं जातं? पूर्ण पुरुषोत्तम भगवान असं म्हटलं जातं. मग आता भगवान यांच्या साक्षात्काराचे 3 टप्पे आहेत. भगवान यांना कसं बरं जाणायचं हे आपण समजून घेणार आहोत. मग आता त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. तर सूर्य जो आहे तर त्याच्या मध्ये म्हणजे त्याची 3 स्वरूप असतात. तसे भगवान यांच्या आत्मसाक्षात्काराचे 3 टप्पे आहेत बरं का. मग आता हे आपण समजून घेणार आहोत. आता इथे भगवान जे आहेत ते अर्जुनाला उपदेश करतात ह्या श्लोकातून की जीवनाच्या मूल्यांचं ज्ञान म्हणजे ज्या मनुष्याला आहे त्याला ह्या मोहमयी गोष्टी मुळीच शोभत नाहीत, म्हणजे अर्जुनासारख्या व्यक्तीला. आणि मग असा मोह मनुष्याला उच्चतर लोकांमध्ये म्हणजे नेण्यात म्हणजे जो आहे तर तो म्हणजे तो अशा पद्धतीनं तो नेण्यात अपयशी ठरेल आणि मग त्याला दुष्कीर्तीला म्हणजे त्याच्या दुष्कीर्तीला तो कारणीभूत ठरेल. मग ह्या सगळ्याचा अर्थ काय होतं तर भगवान आता हे सांगतायत. तर ह्यासाठी आपण ही उदाहरणं समजून घेतो आहोत. मग भगवान यांना आपण जाणून कसं घ्यायचं तर ह्या 3 अवस्थांमधून आपण जाणू शकतो. म्हणजे कसं जाणू शकतो तर भगवान जे आहेत तर सर्वात प्रथम भगवान यांच्या शरीरातून जे दिव्य प्रकाश किरण येतात त्याला म्हणायचं ब्रह्मज्योती. मग त्याला निर्विशेष ब्रह्म किंवा ब्रह्मण असं म्हटलं जातं बरं का. मग ते प्रकाश रूप आहे भगवान यांचं. जसं टॉर्च आहे तर टॉर्च मधून प्रकाश येतो, पण तो प्रकाश जो आहे तर तो पहिला टप्पा झाला परमेश्वरी साक्षात्काराचा. पण पाठीमागे स्त्रोत त्याचा काय आहे? टॉर्च. तसं भगवान आहेत त्याचा जो मूळ स्त्रोत आहे तो. मग हा पहिला टप्पा म्हणून ही अंशिक अनुभूती आहे. मग दुसरा टप्पा म्हणजे काय? आपल्या हृदयस्थ परमात्मा चतुर्भुज विष्णू रूपात जे आहे ते उपस्थित आहेत. म्हणजे ही सुद्धा अंशिक अनुभूती आहे, कारण परमात्मा हे सुद्धा विस्तार रूप आहे भगवान यांचं. मग शिरोदक्षाई विष्णू म्हणतात त्यांना. मग आता तिसरं आहे ते मूळ भगवान म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांचं श्याम सुंदर रूप आहे, तर ती सर्वोच्च अनुभूती आहे. मग ह्या ज्या 3 अवस्था आहेत त्यापैकी ह्या तिसऱ्या अवस्थेला भगवान असं म्हटलं जातं की जे षडैश्वर्याने युक्त आहेत. मग हे आपण सूर्याच्या उदाहरणातून समजून घेऊ की आता सूर्य जो आहे तर त्याची पण 3 रूप. म्हणजे आता सूर्याचा जो प्रकाश येतो हा पहिला टप्पा निर्विशेष ब्रह्म. मग आता सूर्य जो आहे त्याचा जो गोल आहे त्याचा जो पृष्ठभाग आहे हा परमात्मा म्हणजे दुसरा टप्पा. आणि मग तिसरा टप्पा म्हणजे काय की प्रत्यक्ष सूर्यलोक. म्हणजे जो आहे म्हणजे सूर्याच्या अंतप्रदेशात आपण प्रवेश करू शकतो. मग ते परमसत्याचं तिसरं रूप म्हणजे भगवान साक्षात्काराचा टप्पा आपण समजू. मग हे विविध टप्पे आहेत, म्हणजे साधक जे आहेत ते ह्या 3 टप्प्यामधून जातात. कसं की सर्वात प्रथम आपण भगवान म्हणजे काहीतरी प्रकाश रूप आहे असं समजतो. मग त्यानुसार म्हणजे जे निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात. मग ह्याच्या पुढचा साधकाचा टप्पा म्हणजे त्याच्या साधनेचा म्हणजे परमात्मा रूपावर तो ध्यान करतो. आणि तिसरा टप्पा म्हणजे काय की तो भगवान जे आहेत तर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्याम सुंदर रूपातले त्यांना जाणतो आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. म्हणजे हा जो आहे तो सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी असं म्हणू आपण. असा असू शकतो म्हणजे त्याच्या अध्ययनातून आणि त्याच्या साधनेतून. मग आता ह्या प्रत्येक स्तरावरचा जो भक्त आहे तर त्याच्या अनुभूती अनुभव आणि ज्ञानाचा स्तर आणि आत्मसाक्षात्काराचा स्तर हा वेगळा असतो. तर हा भाग आपण समजून घेऊया. मग तसं आपण जे आहे ते अजून एखादं उदाहरण समजून घेऊ की एखादी टेकडी आहे. तर आपण समजा निघालोय लांबच्या प्रवासाला आपल्या कारमधून किंवा आपल्या बाईकवरून आणि मग आपण दुरून काय पाहतो? फक्त टेकडी आणि असं आकाश असं दिसेल आपल्याला. एखादी शेजारी नदी समुद्र असेल तर ते पाणी दिसेल. पण आपण थोडे थोडे जवळ जायला लागलो की त्या टेकडीवरचं काय दिसतं आपल्याला? हिरवळ आहे आणि तिथे एखादा वृक्ष आहे दिसला. मग आपण पहिल्यांदा दुरून टेकडी पाहिली तेव्हा नुसती टेकडीच दिसली आपल्याला. मग हे म्हणजे निर्विशेष ब्रह्माची स्थिती आली पहिला टप्पा. मग दुसरा टप्पा म्हणजे काय की आपल्याला तिथे वृक्ष दिसला त्या टेकडीवर आणि मग अजून थोडं गेल्यावर पुढे आपल्याला जवळ गेलं की सगळं दिसायला लागतं जवळचं. मग त्या वृक्षावर एक पक्षी जो आहे तर तो फळ खातोय असं पाहिलं. मग ही झाली भगवान स्तराची अनुभूती. आता भगवान जो आहे तर हा संस्कृत शब्द आहे. तर ह्याच म्हणजे ह्याची जी व्याख्या आहे तर ते म्हणजे जे व्यासदेवांचे पिता आहेत महान आचार्य पराशर मुनी यांनी केली. आणि मग संपूर्ण ऐश्वर्य
जगामध्ये जे आहे संपूर्ण बळ, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य, मग ह्या सगळ्यांनी भगवान युक्त आहेत आणि म्हणून त्यांना भगवान म्हटलं जातं. मग आता आपण पाहूया की जगामध्ये कितीतरी सुंदर गोष्टी आहेत, हो की नाही. एखादी सुंदर अभिनेत्री, तिला हे कुठून आलं सौंदर्य? भगवान यांच्यामुळे, भगवान यांनी प्रदान केलं. आता सर्वश्रेष्ठ बळ, आता माईक टायसन सारखे आपण बघतो, आपण हे ना मुष्टी येते, ह्यांच्यामध्ये कुठून आलं बळ? तर हे सगळं भगवान यांच्या कृपेमुळे त्यांना मिळालेलं असतं. आता यशस्वी लोक पाहतो आपण, क्रिकेटर सचिन तेंडुलकर आहेत किंवा गायिका ज्या आहेत, तर अशा पद्धतीने गायिका लता मंगेशकर होते पहा. तर हे सगळं यश कुणामुळे मिळतं? तर भगवान यांची कृपा असते. मग संपूर्ण सौंदर्य म्हणजे सर्वात सुंदर असं जेव्हा आपण बघतो एखादं व्यक्तिमत्व, एखादी सुंदर अभिनेत्री, तर मग ते भगवान यांच्या कृपेमुळे असतं. आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः सुंदर आहेत पहा, म्हणजे आणि ते सगळ्यांना आकर्षित करतात. मग संपूर्ण ज्ञान म्हणजे आपल्याला वाटतं की ह्या परीक्षा, स्पर्धा परीक्षेमध्ये आपण भाग घेतला, मग आपण विजेते बनलो, कोणी एमपीएससी युपीएससी परीक्षेमध्ये पास, मग हे ज्ञान कुठून येतं? उच्च स्तरावरची जी म्हणजे ज्ञानाची अनुभूती, तर हे सगळं भगवानांच्या कृपेमुळे त्या व्यक्तीला मिळालेलं असतं. आणि भगवान जे आहेत ते कसे आहेत? संपूर्ण वैराग्याचे प्रतीक. म्हणजे सर्व काही स्वतः निर्माण करत असतात, सगळ्यांचे करता असतात, पण सगळ्यांपासून अलिप्त राहून गोलोक वृंदावनमध्ये ते आपल्या लीलामध्ये जे असतात ते मग्न असतात. मग असे जे आहेत भगवान, तर म्हणजे म्हणजे त्यांच्या सम कुणी असू शकत नाही. तेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून मानले जातात. तेच आदिपुरुष आहेत. मग आता म्हणजे सर्व कारणांचं कारण त्याला म्हटलंय. ब्रह्मसंहितेचा पहिला श्लोक येतो जिथे भगवानांची व्याख्या केली जाते. ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिनादी गोविंद सर्व कारण कारण असं म्हटलंय. मग आता भागवतामध्ये पण असं म्हटलंय, येते चांश कला पुंसा कृष्णस्त भगवान असे. असं भगवान यांच्याविषयी म्हणजे भगवान यांच्यापासून ह्या कला निर्माण झाल्यात, त्यांचे प्राथमिक विस्तार आणि त्यांच्या कला अशा पद्धतीनं भगवान हेच कसे आहेत? तर म्हणजे जे पूर्ण पुरुषोत्तम असे भगवान आहेत आणि हे सगळे भगवत अवतार आणि ही त्यांची विस्तारित रूप आहेत. अशा पद्धतीनं तिसऱ्या अध्यायामध्ये भागवताचा श्लोक येतो. म्हणजेच काय? पूर्ण पुरुषोत्तम भगवान जे आहेत तर ते सर्वश्रेष्ठ आहेत. मग आता अर्जुनाच्या सोबत ते उपस्थित आहेत. मग आता अर्जुनाला जो नातलगांच्या विषयी शोक वाटतोय, तर हा सगळा म्हणजे त्याला शोभणार नाही, कारण तो आत्मस्तरावरती स्वतःला मानत नाहीये, शरीराच्या स्तरावर मानतोय. आता म्हणून श्रीकृष्ण म्हणतायत की हे सगळं तुला म्हणजे हे सगळं तुझ्यामध्ये आलं कुठून? म्हणजे असं आश्चर्य व्यक्त करतायत. म्हणजे सुशिक्षित समाजांमधले जे व्यक्ती असतात की जे धर्माचरण पद्धती, जो आत्मा जो सनातन आहे आणि तो जो त्याचा सनातन धर्म आहे, त्यानुसार त्याच्या आचरण पद्धती ज्या आहे तर त्या असतात. आणि असे जे लोक असतात त्यांना आर्य असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या ज्ञानावर, म्हणजे कसलं? आध्यात्मिक ज्ञान, आणि त्यानुसार जीवनमूल्य कशी जगायची ह्याचं शिक्षण आपल्याला आपल्या वेदांमध्ये दिलंय. आपल्या म्हणजे आपले जे भगवद्गीता आहे आणि वेदांतलं ज्ञान आहे यामध्ये, तर त्यानुसार जे जीवन जगतात त्यांना आर्य हा शब्द लागू पडतो. मग आता अशा पद्धतीनं भौतिक संकल्पनामध्ये आणि इंद्रिय तृप्तीमध्ये अडकलेले लोक असतात ना, त्यांना हे सगळं वाटू शकतं. मग हे सगळं तुला कुठून वाटतंय? असं भगवान आश्चर्य व्यक्त करतायत. म्हणजे अर्जुन क्षत्रिय आहे आणि त्यानं युद्ध करायला हवं. आणि हे सगळे जे आहेत म्हणजे त्याचे शरीर संबंधी किंवा देह संबंधी आहेत, आणि त्यामुळे अशी जी भ्याड वृत्ती आहे तर ती आर्यांना शोभणारी नाहीये. आणि म्हणून भगवान काय म्हणतायत की अशा व्यक्तीला म्हणजे कीर्तिमान पण होता येणार नाही, आणि अशा व्यक्तीला आध्यात्मिक जीवनामध्ये पण प्रगती करता येणार नाही जर शरीराच्या स्तरावर तू विचार केलास तर. आणि म्हणून म्हणतात त्या अशा अशुद्ध गोष्टी, म्हणजे आध्यात्मिक स्तरावर जेव्हा आपण असतो तेव्हा देहासंबंधीची आसक्ती, देहासंबंधीचे विचार, शरीर, हे सगळे अशुद्ध मानले जातात. तर अशा पद्धतीने भगवान त्याला प्रश्न करतायत. म्हणजे अर्जुनाने आपल्या नातलगांच्या विषयी जी करुणा दाखवली ती भगवान यांना बिलकुल मान्य नाही. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याच्या पुढच्या श्लोकावर येऊया. हा, मग त्याच्या ह्या हरे श्लोकावरचा कृष्ण. शेवट. क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप.
हे पार्थ, अशा हीन नपुसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे शूद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप उठ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप सुंदर वाचलं. तर आता आपण समजून घेऊया की अर्जुनाला आता भगवान सांगतायत की तू अशा पद्धतीनं म्हणजे जी नपुंसकतेची कास धरू नको. म्हणजे नपुंसकता म्हणजे काय की काहीच नाही करायचंय, निष्क्रिय राहायचंय असं थोडक्यात, म्हणजे युद्धभूमीवर असा अर्थ आणि अभिप्रेत आहे. मग आता श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचे जे पिता आहेत वासुदेव, तर त्यांची पृथा म्हणजे कुंती माता ही बहीण आहे आणि म्हणून ते काय म्हणतात की म्हणजे अर्जुनाचं आणि श्रीकृष्णांचं अशा पद्धतीनं नातं आहे, म्हणजे ते आत्ते मामे भावंड अशा पद्धतीने. मग आता अर्जुन जो आहे तो क्षत्रियाचा पुत्र आहे आणि युद्ध नाकारतोय. मग असं कसं बरं चालेल? म्हणजे क्षत्रियाने तर युद्धाला कुणी ललकारलं तर ते आव्हान स्वीकारायला पाहिजे. एखाद्या ब्राह्मण पुत्राला जर एखादं यज्ञ कार्य किंवा असं पवित्र कार्य करायला सांगितलं तर त्याने ते करायला पाहिजे. मग अशा पद्धतीनं जर त्या त्या वर्णाच्या लोकांनी आपापली कर्तव्य नाही केली तर मग ते त्या पित्यांचे अपात्र पुत्र ठरतात. म्हणजे श्रीकृष्णांचा जिवलग मित्र आहे जो अर्जुन आहे तो. आणि मग सगळ्या गोष्टी अनुकूल असताना जरी युद्धाचा त्याग केला, बरोबर, तर त्यामुळे काय होईल तर त्याची अपकीर्तीच होईल. आणि म्हणून इतकं अंतःकरण असं शूद्र आणि दुबळ, म्हणजे दुबळ तू स्वतःच का बरं बनवतोयस? अशा पद्धतीने भगवान त्याला प्रश्न विचारतायत. म्हणजे इथे शब्द आहे पहा, हृदय दौर्बल्यम. म्हणजे इतकं हृदयाचं दौर्बल्य कसं बरं झालंय तुझं? म्हणजे मनाचं म्हणजे आपण म्हणू की ते खरं तर मनाच्या स्तरावर दौर्बल्य येतं, मन खचतं खरं तर. आणि मग आता म्हणजे अशा पद्धतीचं जे आहे मनोदौर्बल्य, तर त्याला जे आहे तर आध्यात्मिक स्तरावर म्हणजे जे आहे तर ती संमती दिली जात नाही. आणि म्हणून श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली जे आहे तर अर्जुनासारखे व्यक्ती जे आहेत तर त्यांनी अशा पद्धतीचं तथाकथित आपण म्हणू औदार्य, म्हणजे उगाचच हृदयाचा विशालपणा भौतिक स्तरावर जो दाखवतो, भावनेच्या आहारी जाऊन एखादा व्यक्ती, अशीच परिस्थिती झाली अर्जुनाची. मग हे सगळं जे आहे तर ते अर्जुनाने त्यागलं पाहिजे. किंवा तथाकथित अहिंसा जी आहे तर ही आपल्या म्हणजे वेदांनी मान्य नाही केले, तर अशी जी अहिंसा आहे ह्याचा त्याग त्यांनी केला पाहिजे. ह्याविषयी आता अर्जुनाला ते मार्गदर्शन करतील. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. पुढच्या श्लोकावर येऊया माताजी. हरे कृष्ण. अर्जुन हा. उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. अर्जुन म्हणाला, हे अरिसूदन, हे मधुसूदन, मला पूजनीय असणाऱ्या भीम द्रोणांसारख्या व्यक्तींशी मी बाणांनी कसे काय युद्ध करू शकेन? हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माता. तर आता अर्जुन जर त्याला पार्थ म्हणाले भगवान, म्हणजे प्रोत्साहन देतात. पृथेचा पुत्र तो पार्थ, कुंती मातेचा. तर आता अर्जुन जे आहेत तर ते भगवान यांना प्रश्न विचारतात की हे अरिसूदन असं म्हणतात, हे मधुसूदन म्हणजे मधु नावाच्या जो राक्षस आहे तर त्याला जे मारणारे असे. आणि अरिसूदन म्हणजे काय, शत्रूचे संहारक. अरि म्हणजे शत्रू, शत्रूचा संहार करणारे अशा अर्थाने, म्हणजे जो आहे अर्जुन भगवान यांची स्तुती करतो. तर तो काय म्हणतोय, मला पूजनीय असे भीष्म द्रोण ह्या व्यक्तींना मी कसं काय बरं म्हणजे बाणांनी माझ्या मारू, कसं काय बरं युद्ध करू? म्हणजे द्रोणाचार्य त्याचे गुरु आहेत, पितामह भीष्म जे आहेत तर ते जे आहेत तर ते त्याचे आजोबा आहेत. मग अशा पूजनीय व्यक्तींना, सन्माननीय व्यक्तींना कसं बरं मी बाणांनी मारू? म्हणजे त्यांच्याशी युद्ध करणं किती अयोग्य राहील, हो की नाही? म्हणजे सर्वसामान्य शिष्टाचार आहे. आणि ह्यामागं महत्व पण आहे. आपण घरातल्या ज्येष्ठांना जर आदर दिला तर आपल्या हृदयस्थ परमात्म्याचा आपण जो आहे तो सन्मान करू आणि त्याच्या आज्ञेचं पालन करू. यासाठी घरातल्या ज्येष्ठांचं पण आपण आज्ञेचं पालन करणं, त्यांचा सन्मान करणं महत्वाचं आहे. गुरु जे आहेत ते परमेश्वराचं प्रकाश रूप असतं. मग ह्याचा चैतन्य चरितामृताच्या पहिल्या चॅप्टरमध्ये आदिलीलामध्ये उल्लेख आहे. तर मग आता आपण समजून घेऊ
की असे जे गुरुस्थानी आहेत तर त्यांचा बरं कसा वध करायचा, म्हणजे हे किती अयोग्य आहे ना. अशा पद्धतीने म्हणजे गुरूंशी ज्येष्ठांशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये, उत्तम शिष्यत्वाचं लक्षण आहे. आणि अर्जुनामध्ये ही उत्तम नम्रता आहे. आणि त्यामुळे मग असं जर कठोरपणे आपण वागलं तर हे म्हणजे चुकीचं आहे. असं आक्रमक मी कसं बरं होऊ शकेल? किंवा पितामह उग्रसेन आहेत किंवा आपले गुरु सांदीपनी मुनी आहेत. म्हणजे आता श्रीकृष्णांना तो प्रतिप्रश्न विचारतोय की ह्यांच्याबरोबर तुम्ही कधी आक्रमण करू शकाल का? मग अर्जुनाने हा केवळ युक्तिवाद केलाय. हा म्हणजे की ज्ञानाच्या स्तरावर केलेला हा युक्तिवाद म्हणून, म्हणजे भौतिक ज्ञानाच्या स्तरावर. मग आता ह्याचं खंडन कसं भगवान करतात ते आपण पुढे जाऊन समजू. हा माता पुढच्या श्लोकावर. हा हरे कृष्ण. हा हा वाचूया माताजी. हो. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. महात्मा समजणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. त्यांची हत्या केल्यास आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप सुंदर वाचलं. तर आता ह्या सगळ्या गुरुजनांना महात्म्यांना आपण मारण्यापेक्षा मग आपण असे भौतिक लाभाची म्हणजे इच्छा करण्यापेक्षा मग आपण आता काय करू की भिक्षाच मागू असं अर्जुनाला वाटतंय. म्हणजे पहा की आपले जे धर्मग्रंथ आहेत तर ते काय सांगतात की जो गुरु अशा पद्धतीचं निंदनीय कर्म करतो तर किंवा विवेक शून्य होतो, म्हणजे तो धार्मिक नीतिमूल्य आहेत त्यांची पायमल्ली करतो, तर त्याला त्याग आपण केलाच पाहिजे. तर मग दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यापोटी भीष्म आणि द्रोण जे आहे ते दुर्योधनाच्या पक्षात होते. खरं तर हे आपल्याला समजण्यासाठी हा भाग आहे इथे सांगितलं श्रील प्रभुपादांनी. पण आपण खूप सखोल स्तरावर गेलो तर भगवान यांच्या लीलेमध्येच हे जे आहेत ते सहभागी झालेले. कुणीतरी विलनची भूमिका करावीच लागते ना. तसं आहे चित्रपटामध्ये असं पाहतो ना आपण भौतिक तर तसं. तर मग हे सुद्धा भगवान यांचे सगळे म्हणजे जे आहेत ते भक्तच आहेत. आणि ते जे ती ह्या नकारात्मक पात्रांची एक प्रकारे त्या पद्धतीचं कर्म करून भूमिका बजावतात ना. म्हणून आपल्याला सगळ्याविषयी सन्मान असला पाहिजे. आणि कितीही नकारात्मक पात्र रंगवलेली इथे आपण ऐकू तरी देखील हरी संबंधी जी काही चर्चा असते कृष्ण संबंधी तर त्यातून आपल्या हृदयाची शुद्धी होत असते बरं का. नाहीतर काही लोकांना प्रश्न पडेल मनामध्ये की हे सगळं जर असं आहे तर मग हे आपण कशाला ऐकायचं. तर असं नको विचार करूया. तर कृष्णासंबंधी कृष्णाच्या लीला संबंधी जेव्हा आपण ऐकतो ना त्याचा भागच आहे हा लीलेचा हे सगळे जे आहेत पात्र. तर त्यामुळे आपल्या हृदयाची शुद्धी होते. तर मग आता त्यामुळे ते दुर्योधनाची बाजू त्यांनी घेतली होती आणि म्हणून गुरु म्हणून त्यांनी आधीच आपली आदरणीयता गमावली. आणि मग आता अर्जुनाला असं सगळं वाटतंय की ते आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत तर त्यांची हत्या करून भौतिक लाभ घेणं आपण म्हणजे हे राज्य उपभोगणं म्हणजे ते रक्ताने रंजित म्हणजे भोग घेण्यासारखे असं सगळं त्याला वाटतंय. मग अशा पद्धतीनं त्यांनी विचार व्यक्त केलेत. मग आता त्याच्यावर श्रीकृष्ण काय उत्तर देतात ते आपण पाहूया. मग त्याच्या पुढच्या श्लोकावर येऊया. आता हे फक्त श्लोकच वाचा. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदिवानो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. आता इथे अर्जुनाची मनस्थिती पाहतोय बरं का आपण. म्हणजे अशी जेव्हा परिस्थिती बनते की मी काय करू आणि काय नको दोन्ही विचार. एकीकडे क्षत्रिय म्हणून कर्तव्य आहे, एकीकडे कुरुनंदन म्हणून कर्तव्य आहे. मग आता तो काय म्हणतोय की त्यांच्यावर विजय प्राप्त करणं किंवा त्यांच्याकडनं पराजित झालो कुठलीही गोष्ट अधिक चांगली आहे मला काहीच कळत नाहीये. मग धृतराष्ट्रपुत्राची जरी आम्ही हत्या केली तरी आम्हाला जगून काही उपयोग नाही. म्हणजे आपल्याच वंशजांची हत्या केल्यासारखं होईल. आणि मग युद्धभूमीमध्ये त्यांच्याशी लढलो तरी त्यांनाच मारायचंय.
म्हणजे क्षत्रियाचं कर्तव्य युद्ध करायचं असं जरी असलं तरी त्याला हे युद्ध एवढ्याशा छोट्या म्हणजे राज्याच्या लोभापोटी हे युद्ध लढणं अनावश्यक वाटतंय. ही कशाला हिंसा बरं करायची वाटते. आणि त्यामुळं आपण ह्या शत्रूवर विजय जरी प्राप्त केला, त्याला उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे राज्य मिळेल क्षत्रिय म्हणून. पण इथे हा भाग समजून घ्या की धृतराष्ट्र पुत्रांना जर युद्धात आपण मारलं तर ते त्याचे कोण आहेत, तर बंधूच आहेत. म्हणजे एक प्रकारे पांडवांचाच पराभव असेल ना. म्हणजे काय की आपण जिंकून हारल्यासारखा भाव, म्हणजे आपल्याच वंशातल्या लोकांना आपण जे आहे तर ते म्हणजे त्यांना मृत्युमुखी धाडले, तर अशा पद्धतीचा तो घाव असेल. आणि म्हणून तो काय म्हणतोय की म्हणजे हे सगळं जे आहे तर एक प्रकारे दुसऱ्या प्रकारचा माझा पराभवच आहे पहा. म्हणजे इथे आपण समजून घेऊया की सर्व सुख आहेत राजा म्हणून अर्जुनाला. पण तो काय म्हणतो, मला भिक्षा मागायची आहे. आणि एवढ्याशा छोट्याशा राज्याच्या म्हणजे साठी मी एवढ्या सगळ्या लोकांना कशाला बरं मारू. त्यापेक्षा मी भिक्षा मागायला जातो असं तो म्हणतोय. म्हणजे अर्जुन किती उत्तम कोटीचा भक्त आहे पहा भगवान यांचा, ते या श्लोकातून आपण समजून घेऊ. म्हणजे तो अत्यंत ज्ञानी तर आहेच, आणि त्याचबरोबर त्याच्या मनावर आणि इंद्रियावर किती संयम आहे पहा. राजवंशात जन्म झालाय पण लगेच क्षणार्धात त्यांनी काय विचार केला, मला भिक्षा मागितली तरी चालेल. म्हणजे ही काय आहे तर अनासक्ती आहे या भौतिक सुखांविषयीची. आणि मग त्याचं मध्ये हे जे गुण आहेत, एक आध्यात्मिक गुरु जे आहेत तर आपल्या शिष्यातले हे गुण पाहतात. दुसरं म्हणजे श्रीकृष्णांच्या आज्ञेवर त्याचा पूर्ण विश्वास आहे अगदी. आणि मग त्याचबरोबर श्रीकृष्णांच्या आज्ञेचं पण तो पालन करतोय. तर हे एका उत्तम शिष्याचे गुण आहेत. म्हणजे अर्जुन हा आता शिष्य होण्यास त्यांचा पात्र आहे पहा गुरूंच्या. आणि मग असा जो व्यक्ती आहे जो इंद्रिय निग्रह करतो, तर त्याला म्हणजे तो जो असतो तो मोक्षप्राप्तीसाठी योग्य असतो. मग त्याला ज्ञान मिळतं. आणि मग त्याद्वारे तो उन्नत होत असतो. मग हे सगळे अर्जुनामध्ये गुण आहेत पहा. मग आता आपण पुढे जाऊया. मग त्याच्या पुढच्या श्लोकावर. मग त्याच्या पुढच्या श्लोकावर येऊ. हरे कृष्ण. कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद म्हणते. तर आता अर्जुन काय म्हणतोय की माझ्या दुर्बलतेमुळे म्हणजे माझी ही सगळी मनाची जी अवस्था झाली, तर त्यामुळे मी माझी जी अशी अवस्था झाली दुर्बलता, कार्पण्य दोष म्हणजे अशी जी म्हणजे माझ्यामध्ये ही जी दुर्बलता निर्माण झाली, उणीव निर्माण झाली, त्यामुळे माझं कर्तव्याचरण काय आहे ह्याच्याविषयीच मी गोंधळून गेलोय. आणि माझ्या मनाची सगळी शांती पण नष्ट झाली आहे. म्हणून आता तुम्ही मला माझ्याविषयी नेमकं काय बरं श्रेयस आहे हे सांगा असं तो म्हणतोय. आणि मी आता तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलोय आणि तुम्ही मला उपदेश करा. मग आता आपण समजून घेऊया की भौतिक प्रकृतीची रचनाच गुंतागुंतीची आहे. आणि त्यामुळं कसं आहे की आपल्याला जर जीवनात काही ध्येय प्राप्त करायचं तर आपल्याला गुरूंकडे गेलं पाहिजे पहा. म्हणजे वेदांचा हा आदेश आहे किंवा संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये काय सांगितलंय की अशी गोंधळलेली परिस्थिती असेल पण त्यावेळेला सुद्धा आपल्याला जीवनात काही ध्येय असेल तर आपण निश्चित गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. मग अर्जुन कुठे गेला, श्रीकृष्णांकडे. मग तसंच आपण आपल्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून मार्गदर्शन घेणं अपेक्षित आहे. मग आता आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात, समस्या येतात आणि आपण त्यामध्ये ओढलो पण जातो. जसं वणव्यामध्ये सगळी वृक्षवल्ली सगळी ओढली जाते जंगलामध्ये, तसं घडतं. आणि मग आता त्यावेळेला वैदिक ग्रंथांचा आदेश काय की ही गुंतागुंत सोडवायला आपल्या जीवनात गुरुच पाहिजेत पहा. मग आता हे कसं पाहिजे, परंपरेतनं आलेलं ज्ञान पाहिजे, पुन्हा गुरु शिष्य परंपरेतून. मग आता इथं आपण हा भाग समजून घेऊया की ह्या म्हणजे परिस्थितीमध्ये अर्जुन म्हणून गुरु परंपरे विषयी जाणतो आणि म्हणून तो त्यांना शरण आलाय. आणि तो काय म्हणाला की तुम्ही तुमचा मी आता शिष्य बनलोय आणि तुम्ही मला आता उपदेश करा. म्हणजे इथं समजून घेऊया की अर्जुनाची आता बोलणी गंभीर झाली आहेत पहा. म्हणजे अर्जुनाची आता अर्जुनाला जे श्रीकृष्णांशी आपलं नातं आहे ते मित्रत्वाचं नाही राहिलं, आता त्याला ते ठेवायचं नाही. तर दोन म्हणजे व्यक्तीमधला गंभीर संवाद कधी होतो, तर एक गुरु आणि एक शिष्य म्हणजे यांचे संवाद कसे असतात, गंभीर स्तरावर असतात. मित्रत्वाची बोलणी कशी हलकी फुलकी खेळीमेळीची असतात. तर आता गंभीर संवाद करायचा म्हणून तो काय म्हणतो, मी तुम्हाला शिष्य म्हणून शरण आलोय आणि माझ्यासाठी श्रेयस काय आहे ते सांगा. श्रेयस म्हणजे काय की जे दीर्घकाळ उपाययोजना म्हणून करतात त्या.
आणि प्रियस म्हणजे काय, जी तात्पुरती उपाययोजना. मग श्रेयस म्हणजे काय, दीर्घकालीन उपाययोजना काय आहे या परिस्थितीवरती, अशा पद्धतीने तो प्रश्न विचारतो. आता अशा पद्धतीची आसक्ती कुटुंबाविषयी पशु पक्ष्यांना पण असते. आणि आता मनुष्य गोंधळतो का, त्याचं कारण आहे पहा. म्हणजे ज्याला 4 समस्या कधी कळल्या नाहीत ना, असा मनुष्य गोंधळतो. म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, ह्याच्यावर कुणाकडेच काही उपाय नाहीये. श्रील प्रभुपाद यांना एक जादूगर भेटला, काय तो जादूचे प्रयोग करत होता अमेरिकेमध्ये. मग त्यांनी विचारलं की ह्या 4 वर काही मला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्याच्यावर काही तुम्ही जादू दाखवाल का? मग तो नाही म्हणाला. पण श्रील प्रभुपाद म्हणाले, माझ्याकडे जादू आहे. म्हणजे काय, की प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाने निश्चित आपण काय करू शकतो, तर आपल्या मानवी जीवनाचं जे ध्येय आहे, भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करणं, कृष्ण प्रेम प्राप्ती करणं, तर ते मिळवू शकतो. मग आता हे सगळं माहिती असून सुद्धा त्यावर उपाय न करणारा व्यक्ती म्हणजे कृपण म्हणायचं. कंजूस व्यक्ती म्हणजे कृपण, म्हणजे काहीच नाही करणारा व्यक्ती. म्हणजे कुत्र्या मांजरासारखं तो आहार, निद्रा, भय, मैथुन असं आयुष्य जगतं. तर असं जगणं म्हणजे कृपण. मग आता कुटुंब, समाज, राष्ट्र याच्याविषयी आसक्ती सगळ्यांनाच असते. म्हणजे माझं कुटुंब मला वाचवेल, मला मोठ्या संकटातून वाचवेल, किंवा मोठ्या आपत्तीतून माझं कुटुंब माझं संरक्षण करेल, किंवा मी माझ्या कुटुंबाची काळजी घेईन, अशी आपत्ती मनुष्यामध्ये, अशी जी प्रवृत्ती आहे ती मनुष्यामध्ये असते. मग अशी प्रवृत्ती पशुपक्ष्यांमध्ये पण असते. आता इथं अर्जुनाला कळलंय, अर्जुन बुद्धिमान आहे, त्याला कुटुंबाविषयीची आसक्ती पण आहे, आणि त्यांना मृत्यूपासून वाचवायची त्याची इच्छा, आणि त्याचं क्षत्रिय म्हणून कर्तव्य त्याला पक्क माहितीये की युद्धामध्ये लढलं पाहिजे. मग ह्या 2 गोष्टींमुळे तो गोंधळून गेलाय की नेमकं काय करावं. आणि म्हणून तो काय म्हणतोय, माझं मानसिक जे आहे ते दौर्बल्य आहे, आणि म्हणून मला आता नेमकं कुठलं कर्तव्य पार पाडू हे कळत नाहीये. आणि ह्यासाठी मग जे आहेत, तर तो सर्वश्रेष्ठ गुरु कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण यांना शरण गेलाय पहा. मग आता हे आपण समजून घेऊया. म्हणजे आता शिक्षा गुरु ही भूमिका निभावली आहे श्रीकृष्णांनी अर्जुनाचे इथे, आणि ते मार्गदर्शन करतील. मग आता इथे आपण हा भाग समजून घेऊ की अर्जुन जो आहे तो कुरुनंदन पण एक क्षत्रिय आहे, पण ह्याच्या पलीकडे जाऊन तो एक आत्मा आहे. हे ज्ञान आता भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते अर्जुनाला देणार आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा, माताजी पुढच्या श्लोकावर येऊ. हरे कृष्ण. न हि प्रपश्यामि ममापनुद्यान् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. हरे कृष्ण. हा, खूप खूप धन्यवाद. आता तो म्हणतो की माझी इंद्रिय जे आहे ते म्हणजे शुष्क करू पाहणाऱ्या शोकाला ज्यायोगे नाहीसं करतील, असं मला काही उपायच नाही दिसत. म्हणजे स्वर्गातले देवांसारखं सार्वभौमत्व असलेलं वैभवशाली तसंच निष्कंटक राज्य प्राप्त करून मला या शोकाचं निराकरण नाही करता येणार. म्हणजे अर्जुन आपली आता भूमिका मांडतोय जिथे तिथे. म्हणजे जे आहे, आपण हा भाग समजून घेऊया की अर्जुन याला धर्मशास्त्रांचं पण ज्ञान आहे, आणि त्यामुळे नीती नियमांचं पण ज्ञान आहे, शास्त्रातल्या विधिविधानांचं, ज्याला नीती नियम म्हणतो, आणि त्याद्वारे तो युक्तिवाद करतोय बरं का. पण आता असेच युक्तिवाद जे भौतिक स्तरावर भरकटलेले असतात आणि तर्क करतात थोडंसं काहीतरी जाणून शास्त्राविषयी, त्यांचे असे होतात. आणि असे तर्क आणि युक्तिवाद करणारे जे लोक आहेत ना, तर ते फक्त तर्कच करत राहतात. पण अशा कुठल्याही तर्काने आपण जे आहे, तर ते जे परम सत्याचं ज्ञान आहे, म्हणजे भगवान यांची वाणी म्हणजे वेद आहेत, आणि धर्मशास्त्र म्हणजे काय आहेत, भगवद्गीता, भागवत जे आहेत, किंवा उपनिषद, वेद, पुराण, हे सगळं जे म्हणजे आपण त्याला धर्मशास्त्र म्हणतो. तर हे सगळं काय आहे, भगवान यांची वाणीच आहे म्हणजे थोडक्यात. तर मग ह्याविषयीचं ज्ञान जे आहे, तर आपल्याला अशा पद्धतीने तर्काने किंवा अशा पद्धतीचं जे आहे आपल्या मानसिक तर्काने किंवा आपल्या युक्तिवादाने नाही मिळवता येणार, किंवा आपल्याला ते स्वतःला पूर्णपणे ज्ञानामध्ये स्थित आहोत अशा पद्धतीने आपल्याला नाही प्रस्तुत करता येणार. ह्यासाठी आपल्या जीवनामध्ये प्रमाणित आध्यात्मिक गुरुच हवेत, आणि तेच वेदांचे गूढार्थ आणि परमसत्याचं जे खरं ज्ञान आहे, जे सत्य आहे तेच उलगडून दाखवतील, कारण ते आध्यात्मिक स्तरावर उन्नत असतात. मग आता हा भाग आपण इथे समजून घेतला. म्हणजे जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता किंवा उच्च पद, हे सगळं व्यर्थ आहे. आपल्याला श्रीकृष्णांसारखे आध्यात्मिक गुरु हवेत पहा, आणि गुरु शिष्य परंपरेतले. मग त्यामुळं असे जेव्हा गुरु आपल्या जीवनामध्ये येतील तेव्हा आपला उद्धार होईल.
आता आपण जे आहे ते इथं हा भाग समजून घेतला. म्हणजे ही जी अर्जुनाची मनस्थिती आहे ही अगदी अशीची अशी आपली असते. आपल्याला थोडंसं काहीतरी माहित असतं आणि त्याद्वारे आपण तर्क लावतो. आपण YouTubeवरचा व्हिडिओ पाहतो. मग म्हणतो की लगेच आपण त्याला गुरु डिक्लेअर करतो खरं तर. पण असं नाहीये. म्हणजे आपण बुटांची लेस आपल्या बांधण्यापासून आपण शाळेला जाऊ लागलो की पिकनिक किंवा आपल्याला चालायला शिकण्यापासून प्रत्येक ठिकाणी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. म्हणजे जीवनामध्ये गुरूंच्या विना आपण काही करूच नाही शकणार. खरं तर अशी स्थिती आहे. पण आपण YouTubeचा कुठलाच व्हिडिओ बघतो, कोणाचे काहीतरी वाचतो असं अर्धवट आणि तर्क करून आपण स्वतःला स्वघोषित गुरु करतो आपण. तर हे चुकीचं आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रमाणित आध्यात्मिक गुरु पाहिजेत आणि आपल्याला तर्कांनी या समस्या, मानसिक तर्कांनी किंवा गुरूंच्या विना, आध्यात्मिक गुरूंच्या विना ह्या समस्या सोडवता नाही येणार. आणि म्हणून असा गुरु आपल्या जीवनामध्ये हवा की जो कृष्ण भक्तीच्या विज्ञानामध्ये पारंगत हवा. कृष्ण भक्तीचं विज्ञान म्हणजे काय, जे आचरणच्या स्तरावर उतरवतात ते विज्ञान म्हणायचं. मग असा गुरु हवा आपल्याला. मग तो जो आहे तर तो कसा असेल की बा विप्र की बा स्न्यासी शूद्र केने नाही हे नि कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु आहे. म्हणजे चैतन्य चरितामृत मध्ये हे 8व्या अधिलिलेचा जो अध्याय आहे त्याचा 128 श्लोक म्हणजे तो कुठलाही असेल, कुठला म्हणजे असा जो गुरु आहे तर तो फक्त विज्ञानात पारंगत असायला पाहिजे. मग तो कुणीही असेल, म्हणजे कुठल्याही म्हणजे स्तरावरचा असेल तर तो जो आहे तर तो वैदिक ज्ञानातील विद्वान असणं जे आहे किंवा हे हीन जातीत जन्माला येणं किंवा संन्यासाश्रमात असणं हे नाही महत्वाचं. तर श्रीकृष्णांच्या विषयीच्या विज्ञानामध्ये पारंगत पाहिजे. असा जो असेल तर तो आपल्या जीवनामध्ये गुरु म्हणून येऊ शकतो. मग आता हे सगळं जे ज्ञान आहे तर ते अर्जुनाला भगवान जे आहेत ते देणार आहेत. आता श्रीकृष्णांनी अर्जुनाचा आश्रय घेतला. मग तसं आपण पहा आपल्या जीवनात समस्या येतात ते आपल्यापेक्षा ज्येष्ठांकडे जातो. पहा कुटुंबातल्या समस्या असतील, शाळेत समस्या असतील, कॉलेजमध्ये असे विद्यार्थी असतील तर ते कुठे जातात, आपल्या शाळेच्या जे उच्च स्तरावर असतात म्हणजे प्रिन्सिपल, वर्गाचे वर्ग शिक्षक यांच्याकडे जातात. हो की नाही. मग आपण अशा लोकांकडे का जातो, तर त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा करतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये गुरु प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याच्या पुढच्या श्लोकावर येऊया. हरे कृष्णा. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः. हरे कृष्णा. धन्यवाद. हरे कृष्ण. तर आता संजय काय म्हणाला, हे सगळं बोलून संजयने सांगितलं की आता म्हणजे अर्जुन जो आहे तर तो काही आता युद्ध करणार नाही असं म्हणतोय आणि मग आता हे भिक्षाटनाला जाणार आहे असं सांगतोय. मग तो धृतराष्ट्राला हे कथन करतोय. म्हणजे खरं तर शत्रूला मारण्याइतपत अर्जुन सक्षम आहे, पण आता तो कुटुंबावरच्या प्रेमामुळे अशा पद्धतीने युद्ध नाही करत आहे. पण आता तो आध्यात्मिक गुरूंना शरण गेलाय की जे श्रीकृष्ण त्याचे गुरु आहेत. मग निश्चितच तो जे आहे या शोकातून मुक्त होईल आणि आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर म्हणजे कृष्ण भावनेमध्ये स्थित होईल. त्याला नक्की माहिती आहे शुद्ध भक्त म्हणून. आणि मग हे सगळं त्याला समजलंय संजय बरं का. निश्चितपणे तो युद्ध करेल असं त्याला माहिती आहे. पण धृतराष्ट्राच्या आनंदावर मग विरजण पडणार आहे असं सगळं तो जाणतो. म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान प्रदान केल्यामुळे तो शेवटपर्यंत युद्ध करेल अशा पद्धतीने तो म्हणजे सगळा त्याचा विचार विनिमय होत आहे. आणि मग अर्जुन जो आहे तो म्हणतो की मी युद्ध नाही करणार आहे अशा पद्धतीने तो धृतराष्ट्राला हे इतकेच म्हणजे जे आहे तर ती माहिती पुरवतोय. मग त्यामागची परिस्थिती कशी आहे, संजय जो शुद्ध भक्त आहे भगवानाचा त्यांची मनस्थिती आपण इथून अभ्यासली. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याच्या पुढच्या श्लोकावर. हा मग आता इथे जे आहे तर ह्या श्लोकामध्ये भगवान जे आहेत तर ते म्हणजे जे आहेत तर त्यांच्याविषयी जे आहे तर संजयचे काय उद्गार आहेत पहा की हे भरतवंशज त्यावेळी दोन्ही सैन्याच्या मधोमध उभे राहून हास्य करणारे श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला म्हणाले. म्हणजे आता भरतवंशज म्हणजे धृतराष्ट्राला संबोधन करतोय संजय आणि तो काय सांगतोय की दोन्ही सैन्याच्या मधोमध उभे असून हास्य करत होते भगवान श्रीकृष्ण आणि जो अर्जुन दुःखी झाला होता त्याला त्यांनी
जे आहे तर आता उपदेश करायला सुरुवात केली. आता ते मित्र या पातळीवर सुरुवातीला होते. मग आता ते कसे झालेत, गुरु आणि शिष्य ह्या स्तरावर आहेत. म्हणजे अर्जुनाचे गुरु आहेत भगवान, आणि त्यानुसार ते जे आहेत तर ते मार्गदर्शन करतात. म्हणजे भगवान जे आहेत ते वेगवेगळ्या रसांनी बांधले जातात भक्तांशी. दास्यरस, शांतरस, सख्यरस, त्यानंतर वात्सल्य रस आणि माधुर्य रस. पण इथे आता जो आहे तो गुरु म्हणून स्वीकार केला अर्जुनाने त्यांना, आणि म्हणून ते त्याच्यासमोर गुरु म्हणून मार्गदर्शन करतात त्याला सगळं. आता त्यांच्यामधलं संभाषण कसं गंभीर झालंय. गुरु शिष्यांचं संभाषण कसं असतं, गंभीर असतं. आध्यात्मिक स्तरावरचं जे असतं ते. मग आता इथे आपण समजून घेऊया की हा संवाद आपल्या सगळ्यांसाठी, आणि ते जे मार्गदर्शन आहे ते आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. आता भगवान कसं बरं मार्गदर्शन करतात ते आपण समजून घेऊया. आपण त्याच्या पुढच्या श्लोकावर येऊया. पुढच्या श्लोकावर येऊया. हरे कृष्ण. हा, मग आता इथे भगवान काय सांगतायत ते आपण समजून घेऊया. मग आता श्री पुरुषोत्तम भगवान म्हणाले की पंडितम प्रमाण बोलणारा तू जे श्लोक करणे, म्हणजे तुझे हे जे आहे श्लोक, म्हणजे जे आहे तर तुझं हे वागणं शोक करणे योग्य नाहीये. आणि जे जे शोक करण्यायोग्य नाहीये त्याचाच तू शोक करतोस. आणि ज्ञानीजन जीविताविषयी तसेच मृताविषयी शोक करत नाहीत. म्हणजे अर्जुनाला आता भगवान उपदेश करतायत. काय म्हणतात ते, तर अशोचान, जे शोक करायला योग्य नाही. आणि मग त्याच्याबद्दल काय म्हणतात भगवान, की अन्वशोच असा शब्द आहे पहा इथे. आणि म्हणजे ज्याच्याबद्दल शोक करायला नाही पाहिजे त्याच्याबद्दल तू शोक करतोयस. आणि पुढे काय म्हणतात, प्रज्ञावादांश, पहिली वर श्लोकाची. म्हणजे असं पंडित जे स्वतःला पंडित म्हणून तू बोलणी करतोय, स्वतःला ज्ञानी समजतोयस, आणि मग अशा पद्धतीचं म्हणजे विद्वानासारखं बोलून तू अशा पद्धतीचं कसं काय हे सगळं म्हणणं मांडतोयस. म्हणजे अशा पद्धतीने अर्जुनाला एक मूर्ख कसा म्हणजे शिष्य आहे त्याला, म्हणजे एखादा गुरु कसं खडसावतो तसं भगवान खडसावतात एक प्रकारे गुरुपद स्वीकारल्यामुळे, बरं का. आणि ते म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर शरीर आणि आत्म्याचं ज्ञान नसेल, तर तो पुरुष मग आपली जीवितावस्था जी आहे तर म्हणजे जी किंवा त्याची मृतावस्था ह्याच्याविषयी शोक करेल. म्हणजे अर्जुनाला जी मग अशी परिस्थिती झाली, म्हणजे त्याला ज्ञान आहे म्हणतोय, तो स्वतःला पंडित समजतोय. मग ज्याला ज्ञान आहे हे सगळं आत्म्याविषयीचं, तो कधी असं एखादी आपली म्हणजे जन्म मृत्यू किंवा आपल्या आप्तेष्टांचा ह्याच्याविषयी कधी शोक करेल का, तर बिलकुलच नाही. मग हे असं कसं बरं, असं भगवान जे आहेत त्यामुळे त्याला खडसावून विचारतात. आणि अर्जुनाचा हा युक्तिवाद जो आहे तर तो योग्य नाहीये इथे. म्हणजे अर्जुनाने जो युक्तिवाद मांडलाय तर तो कसा मांडलाय, की राजकारण आणि जे म्हणजे समाज मध्ये आपण जेव्हा आचरण करतो तर त्यानुसार जे आहे म्हणजे त्या त्या स्तरावर जे काही आचरण आहे त्याचं, तर त्यापेक्षा धर्माच्या तत्वांना त्यांना जास्त प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, असा युक्तिवाद तो मांडतोय. म्हणजे त्याला हे ज्ञानच नाहीये की धर्मतत्वांच्या पेक्षाही महत्वाचं काय, आपलं शरीर, आत्मा आणि परमात्मा ह्याविषयीचं ज्ञान एखाद्याला असणं, आणि त्यानुसार त्याचं आचरण असणं. मग आता आपल्या शरीराचा जन्म झालाय म्हणजे त्याला मृत्यू पण आहे, जर जन्म होतो तर त्याला मृत्यू पण आहे. आणि म्हणून आत्मा जो आहे तो आपल्या शरीरामध्ये महत्वाचा आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा दुसरं काही महत्वाचं असेल का. मग ज्याला आत्म्याचं ज्ञान आहे आणि आपण शरीर नाही आणि आत्मा आहोत हे ज्याला माहिती आहे तोच खरा पंडित आहे. आणि म्हणून भौतिक शरीर जो आहे तर त्याची कुठलीही परिस्थिती असली तरी आपण त्याच्याविषयी शोक करायचं कारणच नाही आहे. हे त्याला खरं तर ज्ञान असणं आवश्यक होतं. आता पुढे जाऊ आपण, मग त्याच्या पुढच्या श्लोकावर. हा, मग आता भगवान इथे म्हणतात की ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते, असा काळ कधीही नव्हता, आणि भविष्य काळात आपण अस्तित्वहीन होणार असेही नाही. म्हणजे काय, की सगळ्या म्हणजे ह्या जीवात्म्यांचे जे आहेत तर ते सगळ्यांचे जे पालन करणारे ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत पहा. मग आता असे जे भगवान आहेत तर त्यांना प्रत्येक जीवाच्या हृदयात ते उपस्थित आहेत. आपण श्लोक पाहिला पहा, सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्टो, 15.15 श्लोक त्याची पहिली ओळ. प्रत्येक जो म्हणजे जीव आहे त्याच्या हृदयामध्ये मी उपस्थित आहे असं भगवान सांगतात. आणि त्यामुळे सगळं जाणतात प्रत्येकाविषयी ते. म्हणजे ज्या काळी म्हणजे आपण अस्तित्वात पण नव्हतो, म्हणजे जो कधी काय पाहिला पण नाही काळ, तेव्हापासून भगवान आहेत. आणि ते आपला भूतकाळ तर जाणतातच, भविष्यकाळ पण जाणतात, आणि आपलं वर्तमान पण जाणतात, अशी आहे परिस्थिती. मग आता हे सगळं जे आहे तर ह्या सगळ्यांचे भगवान हेच पालन करतायत. मग आता आपण समजून घेऊया
की भगवान जे आहेत ते सांगतात की म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत तर हे कधी भ्रमित होत नाहीत, तर ते कसे आहेत, सच्चिदानंद आहेत. आणि जीवाचं अस्तित्व जरी स्वतंत्र असलं तरी जीव जो आहे तर त्याला आपलं भूतकाळ भविष्यकाळ ह्याच्याविषयीचं ज्ञान नसतं. आणि वर्तमानात सुद्धा आपण आधी काय म्हणजे आधी 1 2 4 दिवस काय केले हे आपल्याला आठवत नाही, अशी आपली परिस्थिती आहे. आणि म्हणून मग आपण समजलं पाहिजे की आपण 4 दोषांनी युक्त आहोत. पहा म्हणजे काय, की मनुष्य काय करतो की त्याला भ्रम होतो की मी म्हणजे शरीर आहे. हं मग दुसरं म्हणजे काय की तो प्रमादामध्ये असतो, म्हणजे इंद्रिय तृप्ती करतो आणि सगळ्या चुका करतो. मग तिसरं म्हणजे काय की तो फसवतो सगळ्यांना, म्हणजे अशा फसवण्याची वृत्ती असते. आणि चौथं म्हणजे काय, त्याची अपूर्ण इंद्रिय. मग ह्यामुळं म्हणजे त्याला अपूर्ण ज्ञान असतं. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की जीवाला काहीतरी मर्यादा आहे 4 दोषांनी तो युक्त असल्यामुळं. आणि म्हणून म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा एखादी व्यक्ती आहे ती स्वतःला शरीर समजते, पण असं नसून आपण आध्यात्मिक स्तरावर कोण आहोत, तर शरीर नसून आत्मा आहोत, हे ज्ञान मिळणं आवश्यक आहे. मग आपल्या अस्तित्वाचं असं जर ज्ञान नाही घेतलं तर काय होईल की एखादी मधाची बाटली आहे तर तिला बाहेरून बाहेरूनच आपण चाटल्यासारखं होईल, खरं आत काय मधुपर्क आहे हाच आपण नाही जाणला. मग ते जाणणं म्हणजेच काय की आपण स्वतः आत्मा आहोत हे जाणून घेणं. मग आता आपण हे सगळं जण म्हणजे सगळेजण आता हे कसं बरं आपण सगळेजण आत्मा आहोत, तर हे भगवान कसं बरं सांगतायत ते आपण समजून घेणार आहोत. हा मग पुढच्या श्लोकावर हा मग त्याचे श्लोक वाचूया. हा देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति. हा हरे कृष्ण, खूप खूप धन्यवाद. आता भगवान काय सांगतात की ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात, तारुण्यातून वार्धक्यात आणि मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये जातो. आणि अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. म्हणजे काय, तर आपला जो आत्मा आहे तो आपल्या शरीरामध्ये उपस्थित आहे. आणि मग हा जो आत्मा आहे तर तो काय करतो, तर अविरतपणे म्हणजे आपल्या शरीरात आल्यानंतर तर आपल्या शरीराला अवस्था आहेत. आपल्याला बालपण असतं, मग आपण थोडे कौमार्य अवस्थेत जातो, मग त्यानंतर पुढे आपण थोडेसे मध्यमवयीन गृहस्थ ह्या वयाला येतो आणि पुढे आपल्याला वार्धक्य येतं, मग एखादा आजार होतो आणि मृत्यू होतो. मग या शरीराला अवस्था आहेत सगळ्या. शरीरामध्ये बदल घडून येतात, पण आपला आत्मा कधी वृद्ध होत नाही, आत्मा तोच असतो. पहा म्हणजे जीवात्म्याला जे काही शरीर भौतिक मिळालेलं असतं तर त्यानुसार जो आहे तर तो तिथे उपस्थित असतो त्या शरीरामध्ये. आणि जे एका शरीर म्हणजे मृत्यूच्या वेळी काय करतो, तर जीवात्मा एक शरीर त्यागून दुसऱ्या शरीरामध्ये जात असतो. मग आता त्यामुळे जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये कुठलं शरीर मिळणार हे त्याच्या ह्या जन्मातल्या कर्मावर ठरतं. मग आता भीष्माचार्य किंवा द्रोण जे आहे तर ह्यांच्याविषयी अर्जुनाला आस्था होती, मग अर्जुनाचे बाण आहेत ते त्यांचे शरीर भेदणार आहे, हो की नाही. त्यांचा आत्मा तर कधीच नाही म्हणजे मरणार आहे, कारण आत्मा जो आहे त्याचे तर गुण आपण अभ्यासू की आत्मा काही मरत नाही, शरीर जे आहे तर ते जे आहे तर ते नष्ट होतं. आणि म्हणून त्यांना एकतर दुसरं शरीर मिळेल म्हणजे नवतरुण्यच मिळेल, किंवा त्यांचं कर्म इतकं चांगलं आहे की त्यांना उच्च स्तरावरचे ग्रह म्हणजे उच्च ग्रह जे आहेत ग्रहलोक तर तिथंच त्यांना स्थान प्राप्त होईल, किंवा ते आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून पुढे जे आहेत तर ते पुढील म्हणजे त्यांना गती मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचा सगळा लाभच आहे. आणि म्हणून अर्जुनाला ते काय सांगतायत की असा जो व्यक्ती आहे देहाच्या अवस्था जो आहे म्हणजे देहधारी आत्मा जो आहे ते या स्थित्यंतरातून जातो हे तो जाणतो. आणि म्हणून असा व्यक्ती तो बिलकुल गोंधळून जात नाही, कारण त्याला भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयी ज्ञान असतं, आपली स्वतःची वास्तविक स्थिती म्हणजे आपण शरीर नसून आत्मा आहे ह्याचं ज्ञान असतं, आणि भौतिक प्रकृतीचं पण ज्ञान असतं. आणि असा जो मनुष्य आहे त्याला धीर मनुष्य असं म्हटलंय किंवा ज्ञानी मनुष्य असं म्हटलंय. मग आता त्याला जेव्हा हे समजतं तेव्हा त्या क्षणी तो काय करतो की भगवान जे आहेत तर त्यांचे जर आपण जीवात्मक अंश आहोत हे त्याला जर माहिती आहे, आणि आपण भगवान यांचा जीवात्मक अंश आहोत आणि भगवान यांच्याशी आपल्याला संबंध काय हे जेव्हा त्याला समजतं तर त्यावेळेला तो भगवान यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये त्वरित जो आहे तो तर संलग्न होतो. असा जो व्यक्ती आहे तो खरा धीर आणि ज्ञानी की जो अविचलित होत नाही अशा शरीराच्या अवस्थांमुळे. मग आता हे सगळं ज्ञान जे आहे तर हे समजण्यासाठी आपल्या जीवनामध्ये प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचं महत्व आहे. मग आता पुढे जाऊ आपण. पुढच्या श्लोकावर. हा मग त्याचे श्लोक वाचू फक्त.
मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखितः आगमपायिनो नित्यः तान् तितिक्षस्व भारत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, खूप खूप धन्यवाद दादा. तर आता मात्र स्पर्श असतो कोणते, म्हणजे भगवान काय म्हणतात, ही इंद्रियाविषयीची जाणीव जी आहे, कोणते म्हणजे कुंती पुत्र जो आहे, तर कुंतीचं घराणं सुद्धा खूप मोठं आहे, उच्च कुळ आहे, तर त्याला जे आहे ते प्रोत्साहन देण्यासाठी ते म्हणतात. आणि मग आता ते काय म्हणतात की अशी जी सुख दुःख आहेत म्हणजे, तर ती जी आहे तर ती ऋतुचक्राप्रमाणे शीतोष्ण असं म्हटलंय, शीत आणि उष्ण म्हणजे जो आहे तो हिवाळा आणि म्हणजे उन्हाळा असं जे चक्र सुरू राहतं ऋतुचक्र, त्याप्रमाणे आपल्या जीवनात सुख दुःख ही येतच राहतात. मग त्यामुळं काही आपण आपलं कर्तव्य नाही सोडायचं. म्हणजे काय की ही सुख दुःख जी आहेत तर ती इंद्रियांच्या जाणीवेपासून आपल्याला होतात. आणि म्हणून आपण जे आहे तर ते दुःखी न होता आपण ते सहन करायला शिकलं पाहिजे. म्हणजे पहा, मे जून महिन्यामध्ये सुद्धा म्हणजे कडक उन्हाळ्यामध्ये पण किती घामाघूम होऊन पण स्त्रिया स्वयंपाक करतात की नाही स्वयंपाकघरामध्ये, त्यांचं कर्तव्य करतात ते. मग अशा पद्धतीने आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे की क्षत्रियांनी युद्ध लढलं पाहिजे. आणि क्षत्रिय जो आहे तर त्याला आपल्या मित्राशी, पुत्राशी, कुणाशी म्हणजे नातेवाईकाशी युद्ध करायला लागलं तर त्याचं जे नित्य कर्तव्य आहे, नियत कर्तव्य ते त्यानं केलं पाहिजे. पहा, आणि अशा पद्धतीने जेव्हा आपल्या विधिविधानांचं एखादं कोणी पालन करेल तर तेव्हाच तो काय होतो की भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे ह्या मायाच्या बंधनातून मुक्त होईल. म्हणजे त्यांना युद्धात लढणं ही सुद्धा भक्तिमय प्रेममय सेवा आहे, कृष्ण भावनाभावित कर्म आहे. मग हा भाग आपण इथे समजून घेतला. मग आता अर्जुनाला कौंतेय पण म्हणाले म्हणजे कुंतीचं घराणं जे उच्च स्तरावरचं होतं, आणि भारत म्हणाले म्हणजे काय की पित्याकडील घराणं पण तितकंच उच्च स्तरावरचं होतं. अशा पद्धतीनं भगवान जे आहेत ते त्याची आता जबाबदारी वाढवतात. क्षत्रिय म्हणून तू कसं युद्धामध्ये लढणं आवश्यक आहे, तू अशा परंपरा असलेल्या, महान परंपरा असलेल्या घराण्यामधून आलायस. आणि मग अर्जुनाला अशा पद्धतीने ते प्रोत्साहन देतात की म्हणून तू क्षत्रिय म्हणून युद्ध करणं आवश्यक आहे. मग आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढच्या तर आता इथं मग आता अर्जुन जो आहे तर त्याला भगवान काय म्हणतात की जे हे पुरुष श्रेष्ठ अर्जुन, म्हणजे जे पुरुष सुख दुःख याने विचलित होत नाहीत आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर राहतो, मग ते मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. म्हणजे इथे पात्रता सांगितली भगवान यांनी की कोण मोक्ष प्राप्ती करू शकतो. पहा, तर आपण सगळ्यांनी अगदी निश्चितपणे समजून घेऊया की जो मनुष्य म्हणजे ज्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत व्हायचंय, आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरावर उन्नत व्हायचंय, तर तो सुख दुःखामध्ये कसं पाहिजे, त्यांनी समभावानं राहिलं पाहिजे. म्हणजे सुख आणि पण आनंदून हुरळून जाता कामा नये. खरं तर माझी पात्रताच नाहीये तरी देखील मला हे सुख मिळालंय असा भाव असला पाहिजे. म्हणजे भगवान यांची ती कृपाच आहे. आणि दुःख आहे तेव्हा ह्याच्यापेक्षा मोठ्या शिक्षेला मी कारणीभूत असेल, पण भगवान यांची कृपा आहे म्हणून मला ह्या थोड्याशा शिक्षेवर निभावले, असा त्याचा भाव असतो. म्हणजे असं समभावामध्ये त्यांनी असलं पाहिजे. मग आता कुठल्याही अडचणींना तोंड म्हणजे कुठलंही महत्व असं न देता वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये जी चौथी अवस्था आहे ना तर ती संन्यास. आणि मग ते संन्यास जो आहे तर तो म्हणजे ज्यावेळेला सगळ्या कुटुंबाचा त्याग वगैरे करून मग जेव्हा एखादा व्यक्ती घेतो तर त्याला सगळ्या स्तरावरच्या अडचणींचा सामना करायला लागतो. मग तेव्हा जर तो सहनशील असेल तरच त्याचा पुढे टिकावा लागतो आणि आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर तो पुढे जातो. म्हणून कलियुगामध्ये तर संन्यास जीवन सांगितलेलंच नाही, पण आपलं कर्तव्य कर्म जेव्हा अर्जुन करतोय, म्हणजे आपण आपलं कर्तव्य कर्म जेव्हा करतोय तर त्यावेळेला सुद्धा आपल्यामध्ये चिकाटी असणं आवश्यक आहे. जर आपलं कर्तव्य कर्म केलं ना आपण, तर त्याद्वारे आपण हळूहळू क्रमशः शुद्ध होत जाऊ आणि ते कृष्ण भावनाभावित कार्य होऊन म्हणजे काय होईल की आपली शुद्धी होईल. पहा, म्हणजे काय की उच्च तर हेतुप्रित्यर्थ जेव्हा संन्यास घेतला जातो ना, ह्याचं उदाहरण म्हणजे चैतन्य महाप्रभू. म्हणजे 24व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला होता. पहा, तर असा स्तरावरचा त्याग म्हणजे जो असतो ना तर तो खूप सहनशीलतेचं प्रतीक आहे. म्हणजे तृणादपी सुनेचे न गवताच्या पाते इतकं सहनशील असलं पाहिजे आणि वृक्षासारखं सोशिक असलं पाहिजे. पहा, मग अशा पद्धतीचं जेव्हा आचरण असतं तर त्यावेळेला आपण भौतिक बंधनातून मुक्त होतो. मग ह्या स्तरावरचं आचरण आपल्याला शक्य नाही. मग ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, समभावामध्ये राहून आपलं कर्तव्य कर्म जर केलं आणि हळूहळू पुढे जात राहिलो तर निश्चितच आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो. पुढे जाऊ. एक पुढचा श्लोक घेऊ. हा, मग आता इथे भगवान जे आहेत तर म्हणजे ते जे आहेत तर ते पुढे सांगतात की म्हणजे तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला की जे असत वस्तू आहेत, म्हणजे जे भौतिक शरीर म्हणजे त्याला असत म्हणजे असं म्हटलंय, जे नाश पावणारे आहे ते, जे चिरकाळ टिकू शकत नाही. आणि सत्वस्तू म्हणजे जीवात्मा म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्यापासून जे आध्यात्मिक स्तरावर सत म्हणजे जे आहे संपूर्ण
म्हणजे जे आपण म्हणू की भगवान कसे आहेत तर संपूर्ण शाश्वत असे आहेत. तर त्या स्तरावर असा त्यांचा जीवात्मक अंश म्हणजे कोण आहेत तर भगवानांचा अंश जो जीवात्मा आहे. तर हे जे आहे तर हे कसं आहे अपरिवर्तनीय असतं, म्हणजे दोन्हींची स्वरूप आहेत. सत वस्तू आणि असत वस्तू, मग ह्यांचा जो अभ्यास करतात तर त्या अभ्यासातनं त्यांनी निष्कर्ष काढले. तर हे थोडं तत्वज्ञानात्मक सांगतायत भगवान. हे अगदी सोपं करून घेऊया आपण. म्हणजे आपण समजून घेऊया की आपलं शरीर जे आहे तर ते परिवर्तनशील आहे. आणि मग आता हे जे शरीर आहे तर ह्याच्यामध्ये परिवर्तन होत असतात, पण जीवात्म्यामध्ये कसं आहे परिवर्तन नाही, तो स्थायी असतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी शक्ती आहे ज्याने आपण ऐकतो, बोलतो, हो की नाही, पाहतो, वेगवेगळी कर्म करतो, मग ही आपल्या शरीरामध्ये सनातन आत्म्याचं अस्तित्व आहे म्हणून करू शकतो. आणि त्याच्या माध्यमातून चेतना शक्ती जी आहे ती सगळीकडे पसरलेली असते आणि त्याद्वारे आपण कार्य करत असतो. मग हा जो भेद आहे ना शरीर आणि आत्मा ह्याच्यातलं जाणून घेणं, म्हणजे अंशरूप जीव आहे भगवानांचा आणि तो सनातन आहे, तो आध्यात्मिक आहे. मग हा जो उपदेश आहे ना तर हा आपण जाणून घेणं आवश्यक आहे. मग आता हा जो आत्मा आहे हा भगवान यांची पराशक्ती आहे, म्हणजे आध्यात्मिक शक्ती आहे. आणि अपरा म्हणजे काय आपलं शरीर, जे पंचमहातत्वांनी बनलंय, पंचमहाभूतांनी बनलंय. मग अशा पद्धतीनं आपण हा फरक जाणणं आवश्यक आहे. आणि मग भगवान आपले स्वामी आहेत आणि आपण कोण आहोत तर त्यांचा सेवक आहोत. म्हणजे भगवान यांचा चित्कण आध्यात्मिक स्फुल्लिंग, म्हणजे आपण कोण आहोत त्यांचा सेवक आहोत. किंवा चैतन्य चरितामृत मध्ये असा श्लोक येतो, जीवेर स्वरूप आहे नित्यैर कृष्णदास, म्हणजे काय कृष्णांचे आपण दास आहोत. ह्या भावनेने आपण काय केलं पाहिजे तर त्यांच्या आपण मग सेवेमध्ये संलग्न व्हायला पाहिजे. मग हे ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन आपलं जे अज्ञान आहे मी शरीर हे नष्ट करणं आवश्यक आहे. पहा, मग हाच भगवद्गीतेचा मूळ उद्देश आहे किंवा मूळ उपदेश आहे की आपण शरीर नसून आत्मा आहोत. हा मग हरे कृष्ण. हा. मग आता जो संपूर्ण शरीराला व्यापून टाकतो असा जो अविनाशी आहे, असा कोण आहे तर आत्मा आहे. आणि हा अविनाशी आत्मा जो आहे तर त्याला कुणीही नाश करू शकत नाही. पहा, म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये हे चैतन्य पसरलेलं असतं. इथं चित्रात पहा, आपला आत्मा आपल्या हृदयामध्ये उपस्थित असतो आणि चैतन्याचा प्रभाव सगळीकडे असतो स्वतःच्या, म्हणजे फक्त आपला आत्मा आपल्याच शरीरात उपस्थित असतो, त्यामुळे त्याच्या शरीरापुरताच त्याचा प्रभाव असतो. ते चैतन्य आपल्या शरीरापुरतं असतं. आपल्याला दुसऱ्या शरीराची जी आहे ती सुखदुःखाची जाणीव होत नाही, आपल्याला आपल्याच शरीराची जाणीव होते. म्हणजे प्रत्येक शरीराला म्हणजे प्रत्येक शरीर जे आहे ते त्या आत्म्याचं वैयक्तिक थोडक्यात आच्छादन आहे, हो की नाही. जसा मी म्हटलं की एखाद्या म्हणजे शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीनं त्या एखाद्या व्यक्तीला जर कपडे शिवले तर त्याच्या फिटिंगचे शिवतो, मग तसं आपल्या आत्म्यानुसार आपल्याला जो आहे तो वेश मिळालाय, म्हणजे आपलं शरीर आहे. मग त्याची जी उपस्थिती आहे ती ह्या चेतना शक्तीने, म्हणजे आपण कार्य करतो, वेगवेगळ्या कृती करतो, मग ही चेतना शक्ती आहे आपल्याला मिळते म्हणून करू शकतो आपण. आणि त्यामुळे त्याची उपस्थिती या कार्यामुळे आपल्याला कळते. समजा एखादा व्यक्ती मृत्यू पावला तर तो निर्जीव पडून राहतो. मग लोक काय म्हणतात ते गेले, देवाघरी गेले, हो की नाही. मग ते गेले म्हणजे कोण, आत्मा निघून गेला त्या शरीरातून म्हणून ते निर्जीव पडून राहिले. मग तसं आपल्याला कोणी हाक मारलं तर आपण काय म्हणतो की हा मी आहे. मग मी आहे म्हणून आपण कुठे हात नेतो, आपला छातीकडे नेतो. छातीमध्ये काय, म्हणजे की हृदयामध्ये आपल्या जो आहे तो आत्मा उपस्थित आहे. जसा परमात्मा आहे तसं तिथे आत्माची उपस्थिती असते. मग हे आपल्याला समजून येईल. मग हा आत्मा कसा, आपला जो डोक्यावरचा केस आहे तर त्याचा जो अग्रभाग आहे तर त्याचा 10,000 भाग इतका सूक्ष्म आहे. पहा, आणि मग आता त्यामुळे त्याला काय म्हणले, आध्यात्मिक चित्कण म्हणले. पण त्या माध्यमातनं म्हणजे इतका सूक्ष्म असून सुद्धा तो आपल्या शरीराचा आधारभूत तत्व आहे. पण आपलं काय होतं, इतका महत्वाचा आत्मा असून सुद्धा आपण काय करतो, आपल्या शरीरालाच सजवत राहतो आणि त्या आत्म्याकडे दुर्लक्षच करतो, असं परिस्थिती आहे. म्हणजे आत्मा म्हणजे पिंजऱ्यामध्ये एखादा पक्षी जर आपण ठेवला आणि मग त्या पिंजऱ्याचीच स्वच्छता केली आपण आणि पिंजऱ्यालाच रंगकाम केलं, रंगरंगोटी केली, छान त्याच्यावर म्हणजे छान छान डेकोरेटिव्ह गोष्टी त्याच्यावर टांगल्या, पण आपण त्या आतमध्ये जो पक्षी आहे तर त्याचं काही पोषणच नाही केलं.
म्हणजे त्याला काही खायला प्यायला दिलंच नाही तर काय होईल, तो पक्षी मरून जाईल ना. मग तसंच होतं, आपण काय करतो, शरीरालाच सजवत राहतो, शरीराचीच रंगरंगोटी करतो, शरीराचीच काळजी घेतो आणि आपल्या हृदयामध्ये उपस्थित असलेला जो आत्मा आहे ना, तो त्याचं पोषणच करत नाही. मग काय होईल, तर त्याद्वारे पोषण न झाल्यामुळे काय होईल की तो जो आत्मा आहे तर त्याचं जे पोषण आवश्यक आहे ते न झाल्यामुळे काय होईल, तो जो आहे तर त्याचं अस्तित्व जरी असेल तरी आपल्याला ते जाणवणार नाही आणि हेच आपलं अज्ञान असतं. आणि मग ह्याचं पोषण कशाने करायचं, तर हरे कृष्ण महामंत्र, भगवद्गीता, भागवतातले शक्तिशाली उपदेश, भक्तांचा संघ, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन, श्रीकृष्ण कथा, श्रीकृष्ण आयुष्याचे भजन, लीला, म्हणजे हे सगळं ऐकून आपण जे आहे तर श्रीकृष्ण च्या कृपेद्वारे आपण त्याचं पोषण करू शकतो पहा. अन्यथा काय माहितीये का, की चेतनाविरहित आपलं जे शरीर आहे तर ते कसं आहे, मृत शरीरच आहे, मॅटर आहे फक्त ते. म्हणजे असं जे चेतनाविरहित शरीर आहे तिथे जर चेतना नसेल, आपला आत्मा नसेल, तर ते फक्त काय आहे, तर तो फक्त आपण म्हणू की भौतिक म्हणजे पंचमहाभूतांचं नी बनलेला एक सांगाडाच राहील फक्त तो. म्हणजे आपण फक्त या थोडक्यात म्हणजे मृत झाला व्यक्ती की त्याला शव म्हणतो, म्हणजे शवाला सजवल्यासारखंच होतं, पण आत्म्याचं पोषणच करत नाही पहा, अशा पद्धतीने घडतं. मग आता हा जो परमात्मा आहे तर तो कुठे असतो, तर आपल्या हृदयात असतो. मग आता हा जो परमात्मा आहे तो भगवान यांचाच विस्तार रूप आहे. आणि मग आता परमात्मा जो आहे तो प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित असतो आणि आत्मा जो आहे तो फक्त आपल्या शरीरामध्ये उपस्थित असतो. म्हणजे प्रत्येकाच्या शरीरात जे आत्मतत्व आहे ते वेगळं आहे, पण सगळ्यांच्या शरीरामध्ये जो परमात्मा आहे तो एकसारखा असतो चतुर्भुज विष्णू रूपामध्ये. मग हे आपण भाग समजून घेतला. मग ते पुढे जाऊ आपण. हा, मग आता अविनाशी असा जो आत्मा आहे, तो जो आहे तर तो कसा आहे की तो शरीरामध्ये जो उपस्थित आहे तर तो शाश्वत आहे, पण ह्या शरीराचा नक्की अंत होणार आहे. म्हणून तू काय कर की भरत वंशजा म्हणते, म्हणजे भरत राजाचा तो वंशज आहे, म्हणजे पुन्हा प्रोत्साहन देतोय अर्जुनाला. श्रीकृष्ण प्रोत्साहन देतात आणि म्हणतात मग तो युद्ध कर. म्हणजे काय की आपण समजून घेऊया की आत्मा इतकं सूक्ष्म आहे की त्याचं मोजमाप करायचं कसं हे काही कुणाला कळणार नाही, पण आपल्याला नक्की लक्षात येईल की आपल्याला भौतिक शरीर काही रक्षण करता येणार नाही. काही काळाने तो जो आहे ते भौतिक शरीर नष्ट होऊन जाईल. म्हणजे उदाहरण देऊया, आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तर त्याच्या स्वरूपात चेतना शक्ती आहे. मग त्याचं ते कसं समजून घ्यायचं, तर एखादी कार आहे तर त्याचा चालक ड्रायव्हर आहे, तो कार चालवतोय. मग तसं आपल्या शरीराची कर्म जे आहेत ते आत्म्याच्या उपस्थितीमुळे सगळं जे होतंय म्हणजे त्या चेतना शक्तीमुळं. मग आता मला सांगा की आपण कुठल्या तरी आपल्याला गावी जायचंय आपल्याला कारमधून, मग आपण काय करतो, म्हणजे त्या कारचा जो वापर करायचा तो आपण कसा करतो, तर गावी जायला, आपलं काम करायला कारनं जायचंय तर तिथे तिथे आपण ती कार वापरतो. मग एरवी कुठे असते आपली कार, आपल्या पार्किंग मध्ये असते, हो की नाही, पार्किंग मध्ये लावलेली असते आपण ती. जेव्हा आपल्याला कॉलेजला जायचंय, ऑफिसला जायचंय, असं काही कर्म असतात तेव्हा मग आपण जातो, त्या कारची किल्ली घेतो आणि ती सुरू करतो आणि ती घेऊन जातो आणि मग आपलं काम झालं की पुन्हा आणून ठेवतो पार्किंग मध्ये. मग आपण जे आहे ती कारमध्येच कधी बसून राहतो का, कार आपली आहे म्हणून? बिलकुल नाही ना. आपण त्या कारचं काम झालं की त्याच्यातून उतरतो, ती लॉक करतो आणि आपल्या घरात निघून जातो. मग असंच आहे आपलं शरीर जे आहे ना, ती विविध कर्म करण्यासाठी आपल्याला मिळालेलं आहे. आणि मग ती कर्म कशी आहेत, ती भगवत प्राप्ती करण्यासाठी, आपलं शरीर निरोगी ठेवून जी कर्म आहेत ती भगवत प्राप्ती करण्यासाठी, अशी कर्म करायची की जी कृष्ण भावना भावित होतील, म्हणजे कृष्णांच्या संतुष्टीसाठी. ह्यासाठी आपल्याला हे शरीर मिळालंय आणि त्याचा आत्मा हा चालक आहे. पण आपलं काय होतं, आत्मा जो आहे तो ह्या शरीर रूपी आसक्तीमध्ये गुंततो. म्हणजे आपल्याला कार आवडली म्हणून कारमध्येच बसून राहतो का आपण दिवस रात्र? नाही ना. पण काय होतं की आत्म्याला ते आसक्ती निर्माण होते, म्हणजे जे आहे शरीराविषयी वाटते आणि मग ते शरीर म्हणजेच मी आहे असं आपलं समजलं जातं. आणि कशामुळे होतं, भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांमुळं आपण जे आहे ते भ्रमित होतो. आता पुढे जाऊ आपण. हा, आता इथं आपण समजून घेऊया की जीवाला मारला जाणारा
जो आहे किंवा जो मारला जातो असे मानणारा मनुष्य अज्ञानात असतो. म्हणजे जीवात्मा कधी मरतही नाही आणि मारलाही जात नाही. म्हणजे आत्मा कसे सनातन अस्तित्व आहे त्याचं. म्हणजे त्याला ना कुणाला मारता येईल आणि तो कुणाकडून मारला जाईल. पहा, म्हणजे जीवात्मा कधीच मारला जात नाही, कारण भगवान जे आहेत त्यांचा जीवात्मक अंश आहे. मग भगवान जे आहेत ते अविनाशी आहेत. मग त्यामुळे भगवान यांचा जर हा अंश आहे जीवात्मक, तर त्याच्यामध्ये भगवान यांच्यासारखे सगळे गुणधर्म आहेत. मग भगवान आणि जीवात्मा ह्यांचे गुण हे गुणांनी समान आहेत, परिमाणाने भिन्न आहेत. म्हणजे समुद्राचा एक थेंब असेल तर तो थेंब म्हणजे आपला चितकण म्हणजे जीवात्मा आहे, पण समुद्र म्हणजे भगवान. मग तेच गुण सगळे आहेत ह्या जीवात्म्यामध्ये, आणि म्हणून तो कधी मारला जात नाही किंवा कुणाकडून मारलाही जाणार नाही. मग आता हे ज्याला एखाद्याला जर म्हणजे असं अज्ञान असेल तर म्हणजे काय होईल की त्या अज्ञानामुळं त्याचं काही कल्याण नाही होणार. म्हणजे काय की शरीराच्या हत्येला बिलकुल आपण कधी हत्या नाही समजता कामा. तर हा भाग आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे शरीर मृत झालं म्हणजे आत्मा मृत झाला असं कधी होत नाही. हा भाग आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. मग इथे आपण समजून घेऊया की हे सगळं भगवान का सांगतायत, तर जे नातलग आहेत ते त्याचे देहसंबंधी आहेत, नातेवाईक आहेत. आणि मग देहाचा मृत्यू म्हणजे काय, त्यांचा मृत्यू नाही आहे. आणि मग जो अशा तुझ्यासारखा ज्ञानाच्या स्तरावर स्थित व्यक्ती आहे, मग त्याला या शरीराची आसक्ती आणि हा शरीराचा मृत्यू होते असं वाटलंच कसं, असं भगवान म्हणतात. आणि हे वाटलंच नाही हवं. म्हणजे खरं ज्ञान काय आहे की हे आत्मे आहेत आणि त्यामुळं त्यांची शरीर अर्जुनाचे बाण भेदणार आहेत. आणि हे जे आत्मे आहेत हे तर म्हणजे जे आहेत तर ते कसे, तर ते मारले जाणारच नाही आहेत. त्यामुळे तुला शोक करण्याचं कुठलं कारणच नाही. अशा पद्धतीने भगवान हे सांगतात. मग त्याचे एक दोनच श्लोक घेऊया, हे शेवटचे एकच श्लोक घेऊया, हा शेवटचा आत्म्याचा गुण सांगणार, आणि आपण थांबू. हा श्लोक फक्त वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस माताजी, हरे कृष्ण. हा. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. मग आता कोणत्याही काळी त्या आत्म्यासाठी जन्मही नव्हता, मृत्यूही नव्हता, आणि त्यांचा जन्म झाला असंही नाही, आणि त्याचा जन्म होतो असंही नाही, आणि त्याचा जन्म होणार आहे असंही नाही आहे. आणि मग तो कसा आहे, अजन्मा म्हणजे जन्म त्याचा होतो, मृत्यूचं असं काहीच नाही आहे. सनातन म्हणजे तो पूर्ण पूर्वीपासून उपस्थित असा, शाश्वत संपूर्ण असा, सदैव नित्य अस्तित्व असा, पुरातन म्हणजे आधी काळापासून तो उपस्थित आहे. जेव्हापासून भगवान आहे तेव्हापासून तो आहे. आणि मग त्याचा म्हणजे शरीराचा नाश झाला तरी त्याचा होणार नाही. मग हे आपण का समजून घेतो आहोत, भगवान हे का सांगतात, तर आत्म्याला जन्मच नाही, त्यामुळे त्याला भूत वर्तमान आणि भविष्यही नाही. म्हणजे आत्मा कसं सनातन आहे, सदैव असणारा, पुरातन आहे. आणि मग त्याचा कुठं जन्म झालाय अशी इतिहासात कुठे नोंदही नाहीये. आणि आपण इथं आपण समजून घेऊया की शरीर कसं वृद्ध होतं तसं आत्मा कधी वृद्ध पण होत नाही. मग त्यामुळं आत्म्याला काही ह्या अवस्था नाही आहेत जशा शरीराला आहेत. आणि मग शरीरापासून उपफळं मिळतात म्हणजे मुलं बाळं होतात, तसं पण काही आत्म्याचं नाही आहे. म्हणजे आत्मा जो आहे तो कसा आहे, ह्या सगळ्यांच्या शारीरिक स्थित्यंतरांच्या पलीकडे आहे. आणि आत्मा कसा आहे, पूर्ण ज्ञानामध्ये स्थित असतो आणि पूर्ण चेतनेमध्ये युक्त असतो. म्हणजे आपण समजून घेऊया की आपण हृदयस्थ आत्म्याचं उपस्थिती का जाणवू आपल्याला शकत नाही, तर आपल्यामध्ये अशुद्धी असतात. हृदयस्थ परमात्म्याची सुद्धा आपल्याला उपस्थिती जाणवत नाही, कारण आपल्यामध्ये अशुद्धी असतात. मग आपण याचा अर्थ काही आपल्या हृदयात आत्मा नाही आणि परमात्मा नाही असं होत नाही. तर कसं, हे उदाहरणातून समजून घेऊया. म्हणजे खूप सारे ढग आले आकाशात की आपल्याला सूर्य दिसत नाही, पण असतो ना सूर्य तिथे, किंवा थोडासा जरी प्रकाश दिसला तर आपल्याला समजतं की हा दिवस आहे, म्हणजे सूर्य आकाशात आहे, हो की नाही. आपण जर खिडकी उघडून पाहिली तर आपल्याला दिसतं ना की दिवस आहे, म्हणजे सूर्य आकाशात आहे. म्हणजे मळब आलं असेल तरी आपल्याला समजतं. मग तसंच आपल्या जेव्हा सगळ्या कृती होत असतात, कर्म होत असतात, तर तिथे म्हणजे ती चेतना जी आहे तर ती कार्यरत असते. म्हणजे तिथं आत्मा जो आहे तो उपस्थित असतो. मग ही आत्म्याची उपस्थिती आपण समजून घेतली. मग तसंच परमात्म्याची उपस्थितीहून ही आत्म्याची उपस्थिती भिन्न आहे. म्हणजे काय, की परमात्म्याला सगळं भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान असतं, पण आत्म्याला फक्त कसं असतं,
की त्याच्या शरीराविषयीच ज्ञान असतं. आणि व्यक्तिगत जीवात्मा जो आहे तर तो कसा असतो, तर त्याला विस्मरण झालेलं असतं. म्हणजे भगवान हेच काय करतात, की त्याला वर्तमान जीवनामध्ये आवश्यक जेवढं आहे कर्म करण्यासाठी जे काही त्यांचं नियोजन आहे त्याची आवश्यक स्मृती भगवान देतात आणि आवश्यक ज्ञान पण भगवान देतात. मग हे सगळं भगवानच करत असतात. मग अशा पद्धतीनं जीवात्मा तिथे उपस्थित असतो. पण भगवान यांना कुठलं विस्मरण होत नाही. भगवान यांना सगळं माहिती आहे, आपण कधीपासून आहोत आणि आपलं भूत भविष्य वर्तमान. मग हा आत्मा आणि परमात्मा मधला फरक आहे. मग आता आत्मा जो आहे तो पण सूक्ष्म आहे. मग त्याला तो जो आहे तो व्यष्टी आत्मा म्हणायचं, म्हणजे व्यक्तिगत आत्मा. आणि परमात्मा म्हणजे काय, तर त्याला विभू आत्मा असं म्हणायचं. म्हणजे जो कसा आहे की अविनाशी आहे. मग ते एकाच वृक्षावरचे दोन पक्षी आहेत. मग एक फळ चाखणार आहे म्हणजे आपला जो आपला वैयक्तिक जीवात्मा म्हणजे म्हणजे व्यष्टी आत्मा. आणि एक जो आहे तो साक्षी आहे म्हणजे परमात्मा भगवान स्वरूपात. तर ह्या शरीररूपी वृक्षावर ते उपस्थित असतात. मग हे आपण समजून घेतलं. मग हे आत्मा आणि परमात्मा ह्यांच्याविषयीचे ज्ञान आहे ते प्रमाणित आध्यात्मिक जेव्हा गुरूंकडून आपण घेतो तर त्यावेळेला काय होतं की असा व्यक्ती पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असं आपण म्हणतो. म्हणून आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडे गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. इथे आपण थांबूया. अध्यायाचा पुढचा महत्वाचा भाग आहे तो आपण उद्या घेऊ. कोणाला काही शंका असतील तर आपण विचारूया. मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केली तरी चालेल. हरे कृष्ण.